ज्यांनी काम केलेलं आहे, लीगलला ज्यांनी काम केलं आहे त्यांना सर्वांना तर परिचित असतीलच. प्लस तुमच्याकडे बऱ्याच लोकांकडे सर कधी अटेंड केलं असेल किंवा काय केलं असेल. पण त्याच्या अगोदर जेव्हा विभागात होते, तेव्हा सरांचं मार्गदर्शन खूप लोकांना लाभलेलं आहे. जे जुने लोक असतील त्यांना माहिती असेल की खूप लोकांना सरांनी मार्गदर्शन केलेलं आहे. काही अडचण आली तर आम्ही सरांकडे धावायचो. ॲज वेल ॲज जेव्हा लीगलमध्ये होते तेव्हा तर सरांनी लीगलमध्ये खूप आपला ठसा उमटवलाच होता. पण लीगलमधनं ट्रान्सफर झाल्यावर सुद्धा काही विशेष केस असेल, काही महत्वाचा पॉईंट असेल, तर सरांना तिकडनं बोलवलं जायचं केस आर्ग्यू करायला. इतकी सरांची कमांड होती आणि सरांचं वक्तृत्व पण तेवढंच चांगलं आहे की त्यामुळे खूप चांगल्या तऱ्हेने समजवतात आणि खूप बॅलन्स आहेत सर. म्हणजे आम्हाला जेव्हा आम्ही लीगलला होतो, आम्ही सर दुसऱ्या बाजूला होते, सर प्रॅक्टिस करत होते आणि आम्ही डिपार्टमेंटच्या बाजूने होतो. तरी सुद्धा दुसरी काही केस चालू असेल तर सर आम्हाला इनपुट्स द्यायचे की हे वाचून घ्या, ते वाचून घ्या, स्वतः आम्हाला इनपुट्स द्यायचे. म्हणजे अतिशय बॅलन्स आहेत सर. अजूनही सरांची विभागाशी आपल्या नाळ जोडलेली आहे आणि विभागाला वेळोवेळी मदत करत असतात. तर मी जास्त वेळ न घेता सरांना विनंती करतो की सर प्लीज स्टार्ट युअर सेशन. आणि त्याच्या अगोदर एक सांगतो की सर ज्या सेक्शनच्या आधारे जे सेक्शन रेफर करतील ती सेक्शनची सरांनी एक यादी पाठवली होती. त्याप्रमाणे एक वर्ड फाईल तयार केलेली आहे. ती सेक्शन सगळी मी चॅटबॉक्स मध्ये 1-1.5 वाजता एक केलेला आहे, त्याची टाकलेला आहे आणि आता परत ती सेक्शनची हे टाकलेली आहे. तर प्लीज ते डाउनलोड करून घ्या आणि त्या वेळेला सर जेव्हा रेफर करतील तेव्हा ओपन करा. सर प्लीज स्टार्ट युअर सेशन. ओके. नमस्कार मित्रांनो. 4 वर्ष होत आले आणि व्हॅटच्या ऍक्ट मध्ये आणि जीएसटीच्या ऍक्ट मध्ये थोडा डिफरन्स आहे, बराचसा डिफरन्स आहे. हॅलो. 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 सर येतोय, आवाज येतोय. हा. तर पहिल्यांदा मी आपलं सर्वांचे आभार मानतो की तुम्ही स्पेसिफिकली आपल्या ट्रेनिंग सेक्शनचं की ज्यांनी मला एक अपॉर्च्युनिटी दिली तुमच्यासमोर रिप्रेझेंट करायचं आणि महाराष्ट्रातल्या सर्व मॅक्सिमम ऑप्शन नसताना कॉम्पोजिशन घेतलं. समजा एखाद्या पर्टिक्युलर कॉम्पोजिशन मिळते, पण आपल्याकडे तुम्हाला माहिती आहे की व्यापारी रजिस्ट्रेशन घेतल्यानंतर जनरली तो त्याच्या पद्धतीने रिटर्न फाईल करतो. ती चूक आहे ती बरोबर आहे, आता चूक आहे की बरोबर आहे हे व्हेरीफाय करायला आपल्या डिपार्टमेंटला मिनिमम 3 वर्ष लागतात. म्हणजे जो आजचा अनुभव आहे तो या 3 वर्षामध्ये तो काय धंदा करतो, कसा धंदा करतो हे आपल्याला जनरली कळत नाही जोपर्यंत आपण त्याचं ऑडिट घेत नाही किंवा त्याच्याकडे व्हिजिट करत नाही. आता असं करताना जर एखाद्या कंपोजिशनचा बेनिफिट घेणाऱ्या व्यापाऱ्याला असं लक्षात आलं की याला कंपोजिशन मिळतच नव्हतं किंवा याचा टर्नओव्हर त्या कंपोजिशनच्या स्कीम पेक्षा जास्त आहे, असं जेव्हा तुम्हाला लक्षात येतं तर त्या सर्कमस्टन्सेस मध्ये आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला त्याला कंपोजिशनचा बेनिफिट दिला, आपण दिले, त्याची परमिशन घ्यावी लागते, या गोष्टी आहेत. पण असं लक्षात आलं की त्याचा टर्नओव्हर एक्सीडच होत नाही किंवा एक्सीड झाला तरी तो कंपोजिशन घेतो किंवा एखाद्या पर्टिक्युलर केसमध्ये कंपोजिशनचा बेनिफिट त्या व्यापाऱ्याला कधी मिळणारच नाही किंवा फ्रॉडुलेंटली घेतलं, तर अशा व्यापाऱ्यांना आपल्या ऍक्टमध्ये सर्वात पहिली ऍक्शन आपल्याला जी घ्यावी लागते ती ऍक्शन म्हणजे पेनल्टी प्रोसिडिंग्स. आणि पेनल्टी प्रोसिडिंग्स म्हटलं कुठल्याही ऍक्ट मध्ये पेनल्टी म्हटलं की तुम्हाला अपॉर्च्युनिटी ऑफ बिंग हर्ट द्यावीच लागते. म्हणजे तुम्हाला त्याला आणि अपॉर्च्युनिटी हर्ट द्यायची म्हटलं की शोकॉज द्यावीच लागते. आपण बघा, तुम्ही जर बघितलं असेल तर बॉम्बे सेल्स टॅक्स ऍक्ट मध्ये आपण शोकॉज द्यायचो. तुम्ही कदाचित 301 ची नोटीस बघितली असेल, त्या 300 नोटीसच्या खाली लिहिलं असतं, यू आर हिअर बाय रिक्वेस्टेड टू शो कॉज as to why penalty should not be levied. You are also required by this show cause as to why interest should not be levied. व्हॅट ऍक्टची कल्पना, हा ऍक्ट थोडासा सोपाच आहे, पण तो ऍक्ट इम्प्लिमेंट करताना बरेचसे प्रॉब्लेम्स येऊ शकतात. त्याचप्रमाणे काय झालं की हा कायदा असू शकते, माझं ओपिनियन पण डिफरन्स असू शकते. म्हणून आपल्या सर्वांना मी ही पहिली विनंती करतो की जर काही चूक झाली किंवा काय मिस्टेक झाली तर तुम्ही ती मला रिकरेक्ट करावी, एवढी आपल्याला सर्वांना विनंती करतो आणि मी माझं प्रोसिडिंग स्टार्ट करतो. आता आपल्याला कल्पनाच आहे की हा जो पर्टिक्युलर कायदा आहे याला आपण, आपला जो महाराष्ट्र आहे त्याला आपण महाराष्ट्र सेल्स ऑफ गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स ऍक्ट म्हणतो.
सेंट्रलचा जो ऍक्ट आहे तुला सेंट्रल सेस टॅक्स गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स असं म्हणतोय. आणि तिसरा जो ऍक्ट आहे तो म्हणजे इम्पोर्टच्या बाबतीचा जो इंटिग्रेटेड इम्प्लिमेंट करताना या कायद्यामध्ये जर तुम्ही अनालिसिस केलं तर बऱ्याचशा गोष्टी ह्या आपण एक्साईज मधनं घेतलेल्या आहे. कारण शोकॉज नोटीसचा जो कन्सेप्ट आहे तो आपण सर्व एक्साईज ऍक्ट मधनं घेतला आहे. आणि एक्साईज ऍक्ट मध्ये जे प्रिन्सिपल्स आहेत तेच प्रिन्सिपल आपण आपल्या एनॅक्टमेंट मध्ये लावतो. आता सांगायचं म्हणजे शोकॉज नोटीस ची सुरुवातच तुम्ही बघितलं तर शो कॉज आहे. आणि शो कॉज म्हटलं की मला वाटतं आपल्या डिपार्टमेंटच्या मॅक्झिमम लोकांना तो एक अनुभव असेल की शोकॉज कशा काढल्या जातात, काय काढल्या जातात. आणि मी सुद्धा डिपार्टमेंट याच्यासाठी बॅकग्राऊंड याच्यासाठी सांगतोय की आपल्याकडे पण काही प्रकरणांमध्ये काही इश्यूज मध्ये शोकॉज काढल्या जातात. आणि त्या शोकॉज काढल्या की ते ज्या पद्धतीने काढल्या जातात ती पद्धत वाखाणण्याजोगी पद्धत आहे. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल एक डिसिप्लिनरी ऍक्शन जर कोणावर घ्यायची असेल मग त्याच्यामध्ये नियम 8, नियम 7, जोडपत्र 1, जोडपत्र 2, त्याच्यानंतर त्याच्यावर लावलेले चार्जेस हे सर्व दिल्यानंतर तुम्हाला सांगतात की हे जर तुम्हाला ऍक्सेप्टेबल असेल एक लेटर पाठवा, ऍक्सेप्ट करा, नसेल तर डिस्पोज करा. हा बेसिकली शोकाचा कन्सेप्ट आहे. हा जसा कन्सेप्ट सिव्हिल करता आहे तसाच कन्सेप्ट हा सेल्स टॅक्स ऍक्ट सुद्धा सेल्स टॅक्स ऍक्ट करता सुद्धा आहे. आणि म्हणून या इनॅक्टमेंट मध्ये मॅक्झिमम महत्व हे शोकॉजला दिलेलं आहे. आणि शोकॉज म्हणजे काय? शोकॉज म्हणजे साधं जर बोलायचं तर कारणे दाखवा नोटीस. आणि कारणे दाखवा नोटीस म्हटलं की मग कशाच्या कोणत्या बाबतीत कारणं दाखवायची हे त्या एनॅक्टमेंट मध्ये स्पेसिफिकली म्हटलेलं आहे. म्हणजे सर्व्हिस म्हणजे हा जो पर्टिक्युलर ऍक्ट आहे याला आपण गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स असं पण म्हणतोय. आता गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स असं म्हटलं की पहिला आहे तो सेल ऑफ गुड्स ऍक्ट आणि दुसरा आहे तो सर्व्हिसेस. तर पहिल्यांदा आपल्याला सेल ऑफ गुड्स ऍक्ट, सर्व्हिस आणि बोथ असे 3 जे शब्द आपल्या ऍक्टमध्ये वापरले आहेत. म्हणजे तुम्ही जर सेक्शन 7 ची सप्लायची डेफिनेशन जर बघितली तर त्या सप्लायच्या डेफिनेशन मध्ये सप्लाय शॅल इन्क्लूड असा वर्डिंग आहे. म्हणजे जर तुम्ही बघितलं डेफिनेशन तर. आणि सप्लाय शॅल इन्क्लूड म्हटलं मला पहिला प्रश्न आला की सप्लाय शॅल इन्क्लूड सेल असा एक शब्द आहे, त्याच्यानंतर ट्रान्सफर हा शब्द आहे, ऑल फॉर्म्स ऑफ सप्लाय ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस, त्याच्यानंतर बार्टर आहे, एक्सचेंज आहे, लायसन्स आहे, रेंटल्स आहे, लीज आहे, डिस्पोजल मेड आणि अग्री टू बी मेड फॉर कन्सिडरेशन. आता हे जे शब्द तुम्ही अनालिसिस केल्या शब्दाचं मी थोडंसं बॅकग्राऊंड याच्यासाठी सांगतो कारण याच्यातून सर्व आपले प्रॉब्लेम निर्माण होते. आता गुड्स अँड सर्व्हिस, तर गुड्स म्हटलं की तिथं नॅचरली तिथं सेल ऑफ गुड्सच आपल्याकडे येतो. त्याचप्रमाणे काय झालं ही जी डेफिनेशन आहे ही एवढी एक्झॉस्टिव्ह केली की याच्यामध्ये प्रत्येक ट्रान्झॅक्शन बसतं. म्हणजे जिथं जिथं गुड्स होतात ते पण बसतं, जिथं ते सर्व्हिसेस लागतात ते पण बसतं. याचं साधं उदाहरण द्यायचं म्हणजे सेलमध्ये सुद्धा 2 पार्टीज असतात, ब्रांच ट्रान्सफर मध्ये सुद्धा 2 पार्टीज असतात, बार्टर मध्ये पण 2 पार्टीज असतात, एक्सचेंज मध्ये पण 2 पार्टीज असतात, लायसन मध्ये पण 2 पार्टीज असतात, रेंटल मध्ये पण असतात आणि लीज मध्ये पण असतात. हे शब्द आता हे जे शब्द आहेत याचं ओरिजिन ऍक्च्युअली जर आपण बघितलं तर आपल्याकडे काही सुप्रीम कोर्टाचे जजमेंट झाले होते ज्या जजमेंटमध्ये हे शब्द डिफाईन केले. आपला सप्लाय हा शब्द 1954च्या एका जजमेंटमध्ये डिस्कस केला होता की सप्लाय कशाला म्हणायचं. आणि सप्लायला मराठीमध्ये पुरवठा हा शब्द वापरतात. म्हणजे मराठीमध्ये पुरवठा, जसं आपल्याकडे अन्नाचा पुरवठा असतो, पाण्याचा पुरवठा असतो, इलेक्ट्रिकचा पुरवठा असतो, अशा पद्धतीच्या पुरवठ्याचे सर्व ट्रान्झॅक्शन आपल्या एनॅक्ट मध्ये घेतलेले आहेत. आणि त्याचप्रमाणे सर्व्हिसेस. आता सर्व्हिसेस म्हटलं की नॅचरली पहिला प्रश्न असा येतोय की जिथं सर्व्हिस आहे तिथं सेल नाही आहे, किंवा जिथं सेल आहे तिथं सर्व्हिस नाही आहे, किंवा दोन्ही एकत्रच आहे. म्हणजे सेल पण आहे सर्व्हिस पण आहे. आता असं सिंपल ट्रान्झॅक्शन जर आपल्याला द्यायचं असेल तर आपल्याकडे वर्स कॉन्ट्रॅक्ट नावाचा एक कन्सेप्ट आहे ज्याच्यामध्ये मटेरियल पण जातं आणि मटेरियल सोबत अलॉंग विथ दॅट सर्व्हिसेस पण जातं. हे जेव्हा क्लब केलं जातं तर या पर्टिक्युलर ट्रान्झॅक्शनला आपण कंपोजिट कॉन्ट्रॅक्ट म्हणतो. आणि बाकीचे जे ट्रान्झॅक्शन्स आहेत ज्याला मिक्स म्हणतात, मिक्स ट्रान्झॅक्शन्स असतात, कंपोजिट ट्रान्झॅक्शन असतात, अशा पद्धतीचे सर्व ट्रान्झॅक्शन या पर्टिक्युलर इनॅक्टमेंटमध्ये कव्हर केले आहेत. आणि अपार्ट फ्रॉम दॅट सर्वात महत्वाची गोष्ट अशी आहे की ऍक्ट मध्ये कन्सिडरेशन नावाचा एक शब्द डिफाईन केलाय. आता कन्सिडरेशन जर म्हटलं तर जनरली आपण इन टर्म्स ऑफ मनी मोजतोय, पैशाच्या बाबतीतच मोजतोय.
आणि त्याचं कन्सिडरेशन पैसेच असतात. पण जेव्हा बार्टरचा प्रश्न येतो किंवा एक्सचेंज, एखाद्या पर्टिक्युलर केसमध्ये बार्टर म्हणजे भांड्याच्या ऐवजी कपडे देणं, जसे आपल्या गावाकडे होतात, किंवा कपड्याच्या ऐवजी भांडे घेणं किंवा एक्सचेंज करणं, ह्या ज्या गोष्टी आहेत, या पर्टिक्युलर गोष्टीमध्ये तुम्हाला तुम्हाला हे पण ट्रान्झॅक्शन आपल्या ऍक्टमध्ये टॅक्सेबल आहे, याच्यात दुमत नाही कुठलं. ऑफकोर्स सब्जेक्ट टू द कंडिशन्स की तो टॅक्सेबल पर्सन असला पाहिजे. तर अशा ट्रान्झॅक्शन जर टॅक्स काढायचं असेल, याचं व्हॅल्युएशन काढणं हे अतिशय महत्वाचं असतं. आणि व्हॅल्युएशन काढण्याकरता आपल्या ऍक्टमध्ये सेक्शन्स आहेत आणि कॉरस्पॉन्डिंग रूल्स आहेत. आता कन्सिडरेशन हा शब्द जर तुम्ही बघितला, या कन्सिडरेशन शब्दामध्ये अजून 2 शब्द मला म्हणजे थोडेसे असे वाटले की हे शब्द त्यांनी वापरले. आता वापरताना ते आपल्याला त्याचा अर्थ कळायला थोडासा वेळ लागेल. पण कन्सिडरेशन म्हटलं की नॅचरली पैसा हा सर्वात महत्वाचा भाग आहे. आणि दुसरा त्याच्यामध्ये असंही म्हटलंय की एनी अमाऊंट एखादा पर्टिक्युलर ऍक्ट फोरबिटन करायला किंवा एखादा पर्टिक्युलर ऍक्ट प्रोहिबिट करायला जर आपण एखाद्या माणसाला पैसे दिले, ते सर्व्हिसच्या कन्सेप्टमध्ये बसतात. म्हणजे एखाद्या माणसाला जर सांगितलं की बाबा तू तापरे साहेबांच्या घरात चोरी कर, असं जर कोणी एखाद्याने सांगितलं, तर त्या चोरी करण्याकरता त्याला जर पैसे मिळत असतील, तर ते पैसे सुद्धा आपल्या सर्व्हिस, तो जे पर्टिक्युलर ट्रान्झॅक्शन आहे ते सर्व्हिसमध्ये बसतं आणि त्या सर्व्हिसमध्ये टॅक्सेशन होतं सब्जेक्ट टू लिमिट्स. तर अशा पद्धतीचे बरेचसे ट्रान्झॅक्शन आहेत. नाही म्हणजे मॅक्झिमम जातील तर एनॅक्ट जेवढे काही सूर्याखाली ट्रान्झॅक्शन असतील ते सर्व ट्रान्झॅक्शन कव्हर करायचा प्रयत्न केला. याच्यामध्ये सर्वात एक मोठी अमेंडमेंट जी झालेली आहे, तुम्हाला माहित असेल कदाचित की आपण आपली सोसायटी असतात, त्या सोसायटीमध्ये आपल्याला कधी काही धान्य लागतं, काही म्हणजे काही वस्तू लागतात. ह्या वस्तू आपण सर्व लोकांनी पैसे एकत्र करून आणलेत आणि आणल्यानंतर जर प्रत्येकाला दिले त्याच्या रिक्वायरमेंट प्रमाणे, तर हे ट्रान्झॅक्शन टॅक्स होत नव्हतं. कारण बेसिक कन्सेप्ट आहे की अशा सर्व ट्रान्झॅक्शन करताना देअर मस्ट बी 2 पार्टीज कॉम्पिटंट टू कॉन्ट्रॅक्ट, हा एक बेसिक कन्सेप्ट आहे. आता सोसायटी आणि मेंबर हे दोघ जण हे वन एंड सेम एंटिटी आहेत. आणि हे सेम एंटिटी असल्यानंतर असं एक जजमेंट झालं की त्या जजमेंटमध्ये ते कॅलकत्ता स्पोर्ट्स क्लबचं जजमेंट होतं, ज्याच्यामध्ये म्हटलं की क्लब आणि मेंबर्स हे वन अँड सेम एंटिटी, त्याच्यामुळे तुमचं कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट जरी केलं तरी हे ट्रान्झॅक्शन त्याच्यामध्ये बसत नाही. आणि याला ओव्हरराईड करण्याकरता आपण 2021 मध्ये अमेंडमेंट केलं आणि अमेंडमेंट करून अशा पद्धतीचे ट्रान्झॅक्शन नेटमध्ये आणले. आता या सर्वात महत्वाचा म्हणजे भाग असा आहे की हा ऍक्ट पर्सन करता पण अप्लिकेबल आहे आणि टॅक्सेबल पर्सन करता पण अप्लिकेबल आहे. टॅक्सेबल पर्सन म्हटलं की जनरली हु इज रजिस्टर्ड अंडर द प्रोव्हिजन्स ऑफ जीएसटी ऍक्ट. जीएसटी ऍक्ट मध्ये रजिस्ट्रेशन असलं पाहिजे आणि जीएसटी ऍक्ट मध्ये जर रजिस्ट्रेशन असेल तर हा त्याला ऍक्ट एनॅक्टमेंट पूर्ण एनॅक्टमेंट अप्लिकेबल होतं. आता काय झालं की या ऍक्ट मध्ये बरेच सेक्शन आहेत. तुम्ही जर बघितलं तर टोटल 174 सेक्शन आपल्या ऍक्ट मध्ये पण आहेत. तेच 174 सेक्शन सेंट्रल ऍक्ट मध्ये पण आहेत. त्याच्यानंतर तुम्ही जर बघितलं तर रूल्स जर बघितले 162 रूल आपल्या ऍक्ट मध्ये पण आहेत, तेच 162 रूल सेंट्रल मध्ये आहेत. आणि याला फक्त 3 शेड्यूल लावलेले आहेत, शेड्यूल 1, शेड्यूल 2 आणि शेड्यूल 3. या 3 मध्ये म्हणजे कशा पद्धतीने कशाला सप्लाय म्हणायचं, कशाला सर्व्हिस सप्लाय नाही म्हणायचं हे पण दिले आणि कॉरस्पॉन्डिंग रेट्स पण दिले. याच्यामध्ये जर आपण अजून एकदा बघितलं तर टोटल म्हणजे चॅप्टर जर म्हटले, जसे आपले बॉम्बे सेल्स टॅक्स ऍक्ट मध्ये चॅप्टर होते. चॅप्टर म्हणजे काय, असे त्या ऍक्टचे असे भाग केले. म्हणजे अशी आपल्या या ऍक्ट मध्ये जर बघितलं तर असे 21 पार्ट आहेत. आणि त्या 21 पार्ट पैकी पहिला जो पार्ट असतो जो प्रत्येक एनॅक्टमेंट मध्ये असतो तो म्हणजे प्रिलिमिनरी आणि डेफिनेशन्स. दुसरा आता आपल्याकडे इथं टाकला तो ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर्सचा टाकलाय. तिसरा लेव्ही ऑफ टॅक्सचा टाकलाय. चौथा टाइम अँड व्हॅल्यू ऑफ सप्लायचा टाकलाय. 5वा इनपुट क्रेडिट, 6वं रजिस्ट्रेशन, असे टोटल 21 चॅप्टर याच्यामध्ये आहेत. आणि आपल्याकडचा सर्वात महत्वाचा जो भाग आहे तो म्हणजे चॅप्टर नंबर 2, ज्याच्यामध्ये डेफिनेशन्स आहेत. 122 डेफिनेशन ऍक्ट मध्ये टाकलेले आहेत. त्याच्यामध्ये सर्वच गोष्टी म्हणजे सर्व शब्दांचे डेफिनेशन्स आहेत. आणि जे शब्द आपल्या ऍक्ट मध्ये डिफाईन केले नाहीत त्याची डेफिनेशन सेंट्रल ऍक्ट मध्ये पण आहेत. आणि म्हणजे नसेल आपल्या ऍक्ट मध्ये जो शब्द डिफाईन केला नाही तो सेंट्रल ऍक्ट मध्ये आपल्याला त्याचा आधार घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये आता याच्यात खरं जर बघितलं तर जिथं जिथं सप्लाय आहे तो आपल्याकडे सेल आहे. जिथं जिथं रिसिप्टन आहे, आपण जो रिसिप्टन आणि रिसिप्टन म्हणतोय त्याला खरं म्हणजे तो म्हणजे परचेसर आहे. जो सेल करतो तो सप्लायर आहे. हे जर शब्द तुम्ही व्हॅट ऍक्ट मध्ये किंवा बॉम्बे सेल्स टॅक्स ऍक्ट मध्ये जर कोरिलेट केले ना तर हे उदाहरण आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीने समजू शकतो. दुसरा एक जो प्रकार आहे तो रिव्हर्स मेकॅनिझम स्कीम नावाचा एक प्रकार आहे. रिव्हर्स मेकॅनिझम म्हटल्यानंतर मला जे दिसलं ते असं
की आपल्याकडे जशी युआरडी बॉम्बे सेल्स टॅक्स ऍक्ट मध्ये युआरडी परचेसला आपण प्रोफेशन टॅक्स पीटी लावायचो एखाद्या गुड्सवर, जर रिसोल्ड नाही केलं, दॅट इज नथिंग बट अ रिव्हर्स मेकॅनिझम प्रोसेस. हे जर फॅट ऍक्टचे काही शब्द, बीएसटी ऍक्टचे काही शब्द जर लक्षात ठेवले, हा ऍक्ट समजायला तसा डिफिकल्ट जाणार नाहीये. आता मला जो सब्जेक्ट दिलाय तो म्हणजे शोकाचा. तर शोकाज देताना एक सर्वात मोठा जो कन्सेप्ट आहे तो म्हणजे आपल्याला माहिती आहे की या ऍक्ट मध्ये एक प्रॉपर ऑफिसर नावाचा एक डेफिनेशन आहे, आणि तो प्रॉपर ऑफिसर म्हणजे कोण हे सुद्धा ऍक्ट मध्ये डिफाईन केलं. आता तो शब्द डिफाईन करताना म्हणजे आपण जर डेफिनेशन त्याची बघितली प्रॉपर ऑफिसरची, तर मी तुम्हाला जस्ट एक मिनिटाकरता ती डेफिनेशन वाचून दाखवतो. त्याच्यामध्ये असं म्हटलंय की प्रॉपर ऑफिसर इन रिलेशन टू एनी फंक्शन. आता आपल्याकडे नंबर ऑफ फंक्शन्स आहेत. ऑडिटचं फंक्शन आहे, एन्फोर्समेंटचं फंक्शन आहे, रिटर्नचं फंक्शन आहे, रिफंड द्यायचं फंक्शन आहे, त्याच्यानंतर असेसमेंटचं फंक्शन आहे. तर त्यांनी असं म्हटलं की इन रिलेशन टू एनी फंक्शन टू बी परफॉर्म अंडर दिस ऍक्ट मीन्स द कमिशनर, म्हणजे आपल्या ऍक्ट मध्ये होलसेल अथॉरिटी कमिशनर आहेत, ऑर द ऑफिसर ऑफ द सेंट्रल ऍक्ट, आपल्याकडे स्टेट ऍक्ट, हु इज असाइन दॅट फंक्शन बाय द कमिशनर इन द बोर्ड. म्हणजे आता बोर्ड पहिल्यांदा सँक्शन करतं कमिशनरला. आता पहिला प्रॉब्लेम आहे की कमिशनर इज ऑलवेज अपॉइंटेड बाय द गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र, आणि अपॉइंटमेंट करताना आपल्याकडे अपॉइंटमेंट जे होतात ते स्टार्टिंग फ्रॉम कमिशनर, स्पेशल कमिशनर, जॉईंट कमिशनर, ऍडिशनल कमिशनर, ह्या सर्व पोस्टिंग्स होतात. त्याचप्रमाणे असिस्टंट कमिशनर आणि स्टेट टॅक्स ऑफिसर नावाचा एक कन्सेप्ट आहे, तो पण आपण यावेळेस टाकला. इन ऍडिशन टू दॅट असे काही ऑफिसर्स आपले कमिशनर म्हणजे यांना अपॉइंट करता येतात गव्हर्नमेंटला की ज्या वरच्या त्या 4-5 कॅटेगरीमध्ये बसत, अशा ऑफिसरला पण आपण ऑफिसर म्हणतो. आणि अशामध्ये प्रॉपर ऑफिसर जर तुम्हाला ओळखायचं असेल तर आता फॉर एक्झाम्पल प्रॉपर ऑफिसर धुळ्याकरता कोण आहे जर विचारलं तर असं दिसते मला प्रायमरी असं दिसतंय की त्या ऑफिसरची धुळ्याला पोस्टिंग व्हायला पाहिजे, आणि त्या ऑफिसरला कमिशनरने पॉवर डेलिगेट केली पाहिजे विथ रेफरन्स टू पर्टिक्युलर फंक्शन. फॉर एक्झाम्पल इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर असेल तर इन्व्हेस्टिगेशनची पॉवर दिली पाहिजे. इन्व्हेस्टिगेशनचे पॉवर प्रत्येक ऑफिसरला नाही आहे. तुम्ही जर डेलिगेशन ऑफ पॉवर बघितलं, तुम्ही एक लक्षात ठेवा, तुम्ही हा ऍक्ट इम्प्लिमेंट करताना सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे प्रॉपर ऑफिसर. आणि प्रॉपर ऑफिसर म्हटलं की त्याचे नोटिफिकेशन कमिशन ऑफ सेल्स टॅक्सने काढलेले आहेत. म्हणजे जेव्हा एखादी गोष्ट तुम्हाला करायची असते, आता फॉर एक्झाम्पल एन्फोर्समेंटचा एक ऑफिसर आहे, या ऑफिसरला पॉवर डेलिगेट केले, तो त्याचे फंक्शन करतोय, पण त्याचे फंक्शन हे असेसिंग अथॉरिटीचे फंक्शन करतात मला प्रायमरी अलग दिसतात. इन द सेन्स की जर एन्फोर्समेंट ब्रांचला जर पॉवर्स असतील तर त्याचं जे पॉवर्स आहेत ते इव्हिजन डिटेक्ट करायचं, त्याची माहिती काढायची पूर्ण, आणि मग त्या पर्टिक्युलर इव्हिजनची माहिती इज सप्लाइड टू द रिस्पेक्टिव्ह ऑफिसर म्हणजे प्रॉपर ऑफिसर, देन ही विल टेक द असेसमेंट. असं या आज मला म्हणजे आय एम सब्जेक्ट टू करेक्शन, आज जे सेक्शन वाचते त्या सेक्शनवर असं लक्षात येतं की एन्फोर्समेंटच्या अथॉरिटीचे पॉवर्स अलग आहेत, असेसिंग अथॉरिटीचे पॉवर्स अलग आहेत, आणि बाकी ऑडिटच्या ऑफिसरचे पॉवर्स अलग आहेत, पण पॉवर्स आर टू बी डेलिगेटेड. आणि असं डेलिगेशन जर असेल, आता फॉर एक्झाम्पल धुळ्याची केस आहे, XYZ व्यापारी आहे, त्याचा ऑफिसर म्हणजे धुळ्याचाच प्रॉपर ऑफिसर राहील, त्याचा ऑफिसर जळगावचा राहणार नाही किंवा त्याचा ऑफिसर नाशिकचा राहणार नाही. मी रिपीट करतो की मी सर्व कायद्याच्या तरतुदी वाचल्यानंतर जे मला अर्थ कळला तो सांगतोय. प्रॉबेबली तुमची वीज काही डिफरंट पण असू शकते, पण असं दिसतंय जसं बॉम्बे सेल्स टॅक्स ऍक्ट मध्ये असेसिंग अथॉरिटी वॉज डिफाईन्ड. तर असेसिंग अथॉरिटी मुंबईचा समजा बोरिवल्याचा डीलर असेल तर त्याचा असेसिंग अथॉरिटी डिफरंट आहे, बांद्राचा डीलर असेल तर त्याचा असेसिंग अथॉरिटी डिफरंट आहे. पण आपल्या ऍक्ट मध्ये असेसिंग अथॉरिटी डिफाईन केलं होतं, म्हणजे असा एक अथॉरिटी की ज्याला कमिशनरनी पॉवर दिली असेसमेंटचे आणि ज्याच्या ज्युरिडिक्शन मध्ये त्याची प्लेस ऑफ बिझनेस येते. अशा पद्धतीचा ऑफिसरचा कन्सेप्ट म्हणजे प्रॉपर ऑफिसरचा कन्सेप्ट या ऍक्ट मध्ये असं मला पर्सनली वाटते. आणि असे ऑफिसर्स कमिशनर साहेबांनी अपॉइंट दिले. आता तुम्ही जर अपॉइंट देताना बघितलं तर त्यांना डेलिगेशन ऑफ पॉवर पण आहे, आणि पॉवर करताना कमिशनर साहेबांनी 10 ऑक्टोबर 2017 डेलिगेशन ऑफ पॉवरचे नोटिफिकेशन काढले होते. आणि त्या नोटिफिकेशन मध्ये स्पेसिफिकली सर्वच अधिकाऱ्यांना सर्व पॉवर नाही आहेत. सेल्स टॅक्स ऑफिसरला जर बघितलं तर सेल्स टॅक्स ऑफिसरला टोटल 25 सेक्शन खाली पॉवर्स आहेत. त्याच्यानंतर त्याच्या वर जर आपण गेला असिस्टंट कमिशनर त्याला 2 ऍडिशनल सेक्शन्स आहेत. त्याच्यानंतर वर परत गेला तर डेप्युटी कमिशनरला त्याला अजून 2 सेक्शनचे ऍडिशनल पॉवर्स आहेत, आणि हे प्रत्येकाला पॉवर कमिशनर साहेबांनी डेलिगेट केलं. आता हे डेलिगेट केल्यानंतर मग आता पहिला प्रश्न येतो की आपल्या ऍक्ट मध्ये जेव्हा एखादा व्यापारी आला तर नेटमध्ये तेव्हाच असतो व्हेन इज रजिस्टर, आणि एकदा रजिस्टर झालं त्याची लायबिलिटी टू
पे टॅक्स स्टार्ट होते. ऑफकोर्स लायबिलिटी टू पे टॅक्स आपल्या सेक्शन प्रमाणे आपण त्याची लायबिलिटी डिसाईड करतो आणि त्याच्यानंतर मग त्याला कायद्याप्रमाणे रिटर्न फाईल करावं लागतं. रिटर्न म्हणजे आता तुमच्या आता जे आपल्याकडे पिरियडिसिटी असते रिटर्नची त्याच्याप्रमाणे रिटर्न फाईल करावं लागतं. आता रिटर्न फाईल करताना किंवा एखादे पर्टिक्युलर क्लेम्स करताना आपल्याकडे कॅटेगरीज ऑफ डील असेल. एक कॅटेगरी अशी आहे की जे मॅन्युफॅक्चरर्स आहेत, एक कॅटेगरी अशी आहे की जे रिसेलर आहेत, एक कॅटेगरी अशी आहे की जे हॉटेलियर्स आहेत. एक आता लिकर आणि पेट्रोलियम प्रॉडक्ट हे आपल्या नेटमध्ये नाही आहेत, त्याच्यामुळे त्यांचा आपल्याकडे काही संबंध येत नाही. पण काही लोकांचं असं आहे की जसं तुम्हाला आठवते की बॉम्बे सेल्स टॅक्स ऍक्ट मध्ये वर्क्स कॉन्ट्रॅक्टच्या व्यापाऱ्याला किंवा रिटेलरला किंवा हॉटेलरला एक कंपोजिशन नावाचा एक कन्सेप्ट होता. आता कंपोजिशनचा कन्सेप्ट कसा होता, तर एखाद्या पर्टिक्युलर व्यापाऱ्याला वर्क्स कॉन्ट्रॅक्ट मध्ये जो रिटर्न फाईल करत असेल तर त्याला बघा प्रत्येक एनॅक्टमेंट मध्ये टॅक्सेशन करण्याकरता सेल प्राइस हा बेसिक कन्सेप्ट आहे. आणि सेल प्राइस काढताना नॉर्मल कोर्समध्ये सेल प्राइस तुम्हाला आरामशीर काढता येतं. पेनची व्हॅल्यू किती आहे, लॅपटॉपची व्हॅल्यू किती आहे, पेन्सिलची व्हॅल्यू किती आहे किंवा पुस्तकाची व्हॅल्यू किती आहे. व्हॅल्यू म्हणजे प्राइस, सेल प्राइस. आता म्हणजे आपल्या जीएसटी ऍक्ट मध्ये सेल प्राइस नाही म्हटलं, जीएसटी ऍक्ट मध्ये व्हॅल्यू म्हटलंय. मग अशी सेल प्राइस असेल तर टॅक्सेशन करता काही प्रॉब्लेम येत नाही. पण काही ट्रान्झॅक्शन असे असतात की ज्याच्यामध्ये व्यापाऱ्याला व्हॅल्यू काढणं डिफिकल्ट असतं. म्हणून त्यांना आपण वर्क्स कॉन्ट्रॅक्ट मध्ये पण लोकांना एक ऑप्शन दिला होता की बाबा तुम्हाला जर सेल प्राइस काढता येत नसेल 50 प्रमाणे तर ऑप्ट फॉर द कंपोजिशन. आता कंपोजिशन हा शब्द वापरला तर कंपोजिशन इज ऑलवेज इन लिeu ऑफ टॅक्स पेबल. म्हणजे आपल्या सेक्शन 6 मध्ये जो टॅक्स येतो तो न भरताना एक कंपोजिशन नावाचा कन्सेप्ट आपल्या ऍक्ट मध्ये आणला आणि त्याला खरं म्हणतात हॅसल फ्री मेथड म्हणतात. इथं तुम्हाला बाकी व्हेरीफाय करायची काही जरूर नाही. फॉर एक्झाम्पल वर्क्स कॉन्ट्रॅक्ट मध्ये व्हेरीफाय तुम्ही काही व्हेरीफाय करू नका, फक्त त्याच्या वर्क्स कॉन्ट्रॅक्टच्या रिसिप्ट घ्या, त्याचा कॉन्ट्रॅक्ट कुठला आहे ते बघा. कन्स्ट्रक्शन कॉन्ट्रॅक्ट अदर कॉन्ट्रॅक्ट त्याला 5% 8% लावून मोकळं व्हा. तशाच पद्धतीने जीएसटी ऍक्ट मध्ये सेक्शन 10 मध्ये सेक्शन 10 मध्ये आपण एक कंपोजिशनचा कन्सेप्ट आणलेला आहे. आणि तो कंपोजिशनचा जो कन्सेप्ट आहे इट इज अप्लिकेबल टू 3 ते 4 प्रकारचे डीलर्स आहेत. आता त्या डीलर्स करता एक कंडिशन अशी टाकली आहे की त्यांचं एक टर्नओव्हर लिमिट आहे, ते एका विशिष्ट टर्नओव्हरच्या पुढे गेलं नाही पाहिजे किंवा जायला नको तोपर्यंत त्याला कंपोजिशनचं बेनिफिट मिळते. प्रोसिडिंग्सला लिहू शकतो, आपल्या हिअरिंग मध्ये पण आपण देऊ शकतो. 302 मध्ये पण तीच परिस्थिती आहे. 302 मध्ये आपण समजा जेव्हा एखाद्या ट्रान्झॅक्शन मध्ये सापडलं आपल्याला जे त्यांनी अकाउंट फॉर केलेलं नसेल किंवा चुकीचा क्लेम केला असेल, आपण त्याला म्हणतो की त्याला असंही म्हटलं आपण की रिक्वेस्टेड टू प्रोड्यूस द एव्हिडन्सेस ऑन विच यू वांट टू रिलाय इन सपोर्ट युअर कंटेन्शन्स अँड सेम टाइम प्रोड्यूस द फॉलोइंग डॉक्युमेंट्स. म्हणजे चुकीचा सेटअप घेतला असेल त्याच्याकरता आपण त्याला 302 ची नोटीस द्यायचो आणि त्याच्यानंतर त्याला तेही लिहायचं खाली की व्हाय पेनल्टी प्रोसिडिंग शुड व्हाय युअर असेसमेंट शुड नॉट बी कंप्लीटेड अंडर सेक्शन 23(5). तुम्ही नोटीस वगैरे बघितले 302 ची त्याच्यामध्ये दिसेल तुम्हाला. म्हणजे हा बेसिक जो कन्सेप्ट आहे शोकतचा हा काही नवीन कन्सेप्ट नाही आहे. फक्त फरक एवढाच आहे की आपल्या ऍक्ट मध्ये म्हणजे व्हॅट ऍक्ट मध्ये त्याचे युटिलायझेशन जास्त होत नव्हतं कारण ते फॉर प्रिस्क्राईब केलेले नव्हते. आणि प्रिस्क्राईब केले होते म्हणून आपल्याला जी मेथड वाटते, आता आपण नेहमी म्हणायचो ओरिली दिलं तर काय फरक पडते किंवा प्रोसिडिंग्सला येस दॅट इज करेक्ट, प्रोसिडिंग्सला लिहिलं तरी शोकाच होते. पण हे ह्या ज्या गोष्टी आहेत त्या कुठेतरी ब्लॅक अँड व्हाईट मध्ये आल्या तरच त्याला असं म्हणता येईल की याला आपण ऑपॉर्च्युनिटी ऑफ बिंग हर्ड दिलं. एखाद्या पर्टिक्युलर व्यक्तीला जर मनी एखाद्या वापरायला कंपोजिशन मनीचं त्याला द्यायचं नसेल, मग तुम्हाला आपल्या ऍक्ट मध्ये जे प्रोव्हिजन आहे ते म्हणजे प्रॉसिक्युशनचं. आणि शोकास देताना मग त्याला एक लक्षात ठेवा, शोकास द्यायचं म्हटलं की पहिला म्हणजे जी लिहिण्याची पद्धत आहे ती अशी आहे की सर्वात पहिल्यांदा तुम्हाला तो डीलर कोण आहे हे मेन्शन करायला पाहिजे, त्याचं स्टेटस काय हे मेन्शन करायला पाहिजे, त्याचा पिरियड कुठला आहे हे मेन्शन करायला पाहिजे, त्याने रजिस्ट्रेशन कसं घेतलं हे मेन्शन करायला पाहिजे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याचे ऍड्रेसेस जे असतात, कारण आपल्याकडे बरेचदा शोकास रजिस्ट्रेशन घेताना ऍड्रेस एक असतो, शोकास देताना ऍड्रेस दुसराच असतो. मग आपण ते नोटीस पाठवतो, ते नोटीस सर्व होते, मग कसं तरी बाय लॉ आपल्या बाकीच्या काही मेथड्स आहेत त्या फॉलो आपण करत नाही आणि मग डायरेक्टली पेस्टिंग करून मोकळं करतो. तशी ती प्रोसेस आपल्या ऍक्ट मध्ये नाहीये. तर तुम्हाला ह्या सर्व प्रोसेस म्हणजे इनिशिएशन जर करायचं असेल तर या पहिल्या पार्ट मध्ये म्हणजे शोकास देताना या पहिल्या पार्ट मध्ये तुम्हाला त्या गोष्टी मेन्शन कराव्या लागतात. हा एकदा तुमचा भाग झाला की म्हणजे तुमचा एक प्रॉब्लेम तुमचा संपून जातो की चला शोकाची नोटीस काढली, याला नोटीस दिली, याच्यात
ऍड्रेस दिला, टेलिफोन नंबर दिला. विशेष म्हणजे ज्या माणसाला तुम्हाला पेनल्टी लावायचं आहे त्या माणसाचं नाव पण त्याच्यात मेन्शन करायला पाहिजे. ही मे बी डायरेक्टर, ही मे बी अ प्रोप्रायटर, और ही मे बी अ पार्टनर ऑल्सो. पण स्पेसिफिकली ज्या माणसाने तो बिझनेस कंडक्ट केला ड्युरिंग दॅट पर्टिक्युलर पिरियड, तो सेल्स टॅक्स डिपार्टमेंटचा सर्वात महत्वाचा माणूस असतो. कारण बिझनेस करणारा एक आणि बाकीचा प्रोसेस करणारा दोन अशी माणसं पण. कारण बरेचदा काय होतं की आपल्याकडे चार्टर्ड अकाउंटंट साहेब लोकांचे मेल ऍड्रेस आपल्याकडे असतात आणि आपल्या बऱ्याचशा नोटिसेस ह्या चार्टर्ड अकाउंटंट साहेबांना जातात. पण चार्टर्ड अकाउंटंट साहेब इज नॉट अन ऑथराइज पर्सन. याच्या बिझनेस करता त्याचा जर तुम्ही मेल ऍड्रेस दिला तो ऑथराइज होणार नाही. म्हणून ही प्रिकॉशन शोकॉज देताना सर्वात महत्वाची आहे. ही जर तुम्ही नाही दिली तर तुमची एंटायर शोकॉज या एका ग्राउंडवर सेटिस्फाईड होऊ शकते. आणि लक्षात ठेवा की शोकॉजच्या विरुद्ध अपीलचं प्रोव्हिजन नाहीये. पण बॉम्बे हायकोर्टासमोर जर अशा पद्धतीचे ऑर्डर्स घेऊन गेल्या की तुम्ही शोकॉज देताना एका माणसाला दिली, सर्व्हिस करताना दुसऱ्या माणसाला दिली, सर्व्हिस करणारा माणूस आणि देणारा माणूस हे दोन्ही डिफरंट होते आणि असे जर दोन डिफरंट असतील तर डायरेक्टली सुप्रीम कोर्टात जातो, बॉम्बे हायकोर्टासमोर जातो आणि बॉम्बे हायकोर्टात सांगतो साहेब या डिपार्टमेंटच्या माणसाने इलिगल नोटीस सर्व्हिस केली, त्याच्यावर त्याच्या बेसवर ऑर्डर पास केली, इलिगल ऑर्डर आहे आणि त्याच्यामुळे ही ऑर्डर सेटिस्फाईड करेल. आणि अनफॉर्च्युनेटली बॉम्बे हायकोर्टाला त्याच्या बाहेर जाता येत नाही, ती ऑर्डर सेटिस्फाईड करतात. अशाच पद्धतीची एक केस आपल्याकडे ट्रायब्युनल समोर झाली होती. मी याच्याआधी सांगतोय. आणि ह्या प्रिकॉशन जर तुम्ही घेतल्या तर तुमच्या शोकाचे स्टँड होतील. कारण शोकाच्या बेसिसवर पुढच्या ज्या प्रोसिडिंग्स आहेत त्या असेसमेंट ऑर्डर्स आहेत. एकदा तुमची शोकात जर परफेक्ट असेल मग त्याच्यानंतर असेसमेंट मध्ये तुम्हाला प्रोसिडिंग्स करता येतात. आता अशा शोकास एक केस अशी घडली होती की एक चार्टर्ड अकाउंटंट ट्रायब्युनल समोर अपियर झाला, त्याचं हिअरिंग झालं, त्याची ऑर्डर पास केली आणि अनफॉर्च्युनेटली अपील वॉज डिसमिस. आता अपील डिसमिस केल्यानंतर त्याच्यामध्ये मला टू द बेस्ट ऑफ माय नॉलेज की 4 की 5 कोटीची लायबिलिटी होती. त्याच्यावर तो व्यापारी ऍडव्होकेटला पिटिशन फाईल करायला सांगितलं आणि डायरेक्ट हायकोर्टात गेला. आणि हायकोर्टात गेल्यानंतर तो म्हणतो की सर या चार्टर्ड अकाउंटला मी ऑथराईज केलंच नव्हतं, ही वॉज नॉट ॲट ऑल ऑथराइज्ड, आणि असेल तर मला दाखवायला कुठे अथॉरिटी लेटर दिलाय का. आणि अनफॉर्च्युनेटली त्या केसमध्ये डिपार्टमेंटल अथॉरिटी त्याला त्याची अथॉरिटी लेटर दाखवू शकलं नाही आणि ते एका ग्राउंडवर 4.5 कोटीची ऑर्डर, 4.5 कोटीपेक्षा जास्त अमाऊंट होती, ती सेटिस्फाईड केली. असेसमेंट ऑर्डर पण सेटिस्फाईड केली आणि बाय दॅट टाइम द केस इज बार्ड बाय लिमिटेशन. आणि एकदा जर तुमची ती केस बार्ड बाय लिमिटेशन झालं तुम्हाला ऍक्ट मध्ये कुठलीही रेमेडी राहत नाही. आणि म्हणून शोकास देताना ही जे पहिली जी बेसिक फंडामेंटल जे आपण म्हणू ती अशी आहे की सर्व्हिस प्रॉपर व्हायला पाहिजे, पिरियड स्पेसिफिक द्यायला पाहिजे, त्याच्यानंतर तुमच्या नोटिसेस कशा सर्व झाल्या. आणि एक लक्षात ठेवायचं की कुठली नोटीस देताना आपल्याकडे स्टॅच्युटरी पिरियड आहे. जसं आपण 301 ची नोटीस देताना 15 दिवसाचा पिरियड द्यायचो, रिमाइंडर देताना 10 दिवसाचा पिरियड द्यायचो, तसं जो ऍक्ट मध्ये पिरियड मेन्शन केलाय तेवढा पिरियड तुम्हाला देणं मॅन्डेटरी आहे. आणि जर तुम्ही तो मॅन्डेटरी दिला नाही तर त्या ग्राउंडवर ते शोका नोटीस पडू शकते. म्हणून दिस इज द फर्स्ट प्रिकॉशन which must be taken by the officer for the purpose of defending. इनफॅक्ट आपण काय करतो, आपण आपली ऍक्शन डिफेंड करतो. आणि डिफेंड जर करायचं असेल तर तुम्हाला ही शोकास द्यायलाच पाहिजे, त्याच्यात ह्या इन्ग्रेडियंट्स तुम्हाला मेन्शन करायला पाहिजे. मग दुसरा जो प्रश्न आहे तो शोकाच्या नंतरचा, तो दुसरा प्रश्न म्हणजे की तुमच्या ज्या फाइंडिंग असतात, फाइंडिंग इन द सेन्स फॅक्च्युअल आस्पेक्ट्स. आता तुम्ही म्हटलं की या परला कंपोजिशनचं बेनिफिट मिळत नाही. एकदा जर तुम्ही त्याला म्हटलं कंपोजिशनचं बेनिफिट मिळत नाही तर तुमच्या ऍक्ट मधल्या ज्या तरतुदी आहेत याचं कंपोजिशन ऑर्डर कॅन्सल करायची किंवा त्याला पेनलाइज करायचं, त्या ऍक्ट मधल्या ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदीप्रमाणे तुमचे इन्ग्रेडियंट्स असं आलं पाहिजे. जर ते इन्ग्रेडियंट तुमच्या तरतुदी म्हणजे तुम्हाला वाटते की या माणसाचा टर्न याने बोगस धंदा केला, ऍड्यूस करा एव्हिडन्स. बोगस धंदा केला प्रूव्ह करा तुम्ही धंदा बोगस केला. तुम्ही जर असं म्हटलं की यांनी 50 लाखाच्या वर टर्नओव्हर आहे याचा किंवा 75 लाखाच्या वरचा टर्न आहे, प्रोड्यूस करा एव्हिडन्स आणि सांगा की 50 लाखाच्या वर किंवा 75 लाखाच्या वर आहे. किंवा एखादी पर्टिक्युलर कमोडिटी त्याच्यात एकही त्याच्यावर बाइंडिंग असं आहे की त्यांनी इंटरेस्टेड सेल करायला नको, आणि जर त्यांनी इंटरेस्टेड सेल तरी त्याची कंपोजिशनची स्कीम विड्रॉ होऊ शकते. तर हे जे एव्हिडन्स आहे हे एव्हिडन्सेस पहिल्यांदा तुम्हाला रेकॉर्डला आणायला पाहिजे. हे रेकॉर्डला जर आणले तर काय होईल, एकदा तुमचा पहिला जो भाग आहे तो कम्प्लीट झाला. दुसरा मुद्दा काय झाला, दुसरा मुद्दा तुम्ही एव्हिडन्सेस रेकॉर्डला आणले आणि मग एकदा ते एव्हिडन्सेस रेकॉर्डला आणले मग प्रश्न राहतो की कोणत्या सेक्शन खाली तुम्ही त्याला पेनलाइज करू इच्छिता, म्हणजे कोणत्या सेक्शन खाली तो ऑफेन्स होतो. मग तो त्या ऑफेन्स मधले जे इन्ग्रेडियंट्स आहेत ते रेकॉर्डला आणा. ते रेकॉर्डला आल्यानंतर मग
मग काय होईल म्हणजे तुम्ही पहिल्यांदा फॅक्ट त्याचं स्टेटस आणलं, त्याच्या फॅक्ट्स आणला, ते प्रोव्हिजन आणलं, मग त्याला शोकास द्या की वाय युअर कंपोजिशन बेनिफिट शुड नॉट बी विड्रॉ. असं जेव्हा तुम्ही कराल त्या पर्टिक्युलर केसमध्ये ती पर्टिक्युलर केस ही कायद्याच्या दृष्टीने अतिशय पक्की होईल. आणि एकदा ती पक्की झाली की विथ ग्रेट रिस्पेक्ट कोणत्याही कोर्टाला किंवा कुठल्याही अथॉरिटीला, अपील अथॉरिटीला ती ऑर्डर सेट करायचं. ऑफकोर्स शोकाच्या विरुद्ध हायकोर्टातच जातात, अपीलचा तर प्रश्न नाही आहे, पण हायकोर्टाला पण त्या पर्टिक्युलर केसमध्ये ती कशा पद्धतीने सेट करावी हे डिफिकल्ट जातं. एकदा तुमच्याकडे ते आलं रे आलं, आता मग पुढचा प्रश्न काय येतो, तुम्ही कायद्याच्या तरतुदी पॉईंट आउट केल्या, तुम्ही त्याच्या फॅक्ट्स पॉईंट आउट केला, मग तुम्ही त्याला शोकास दिले की तुला आता तुझं कंपोजिशनचं स्कीमचं बेनिफिट का काढण्यात येऊ नये, इथपर्यंत दिलं. आता त्याच्यावर काय होतं की त्याला एक अपॉर्च्युनिटी ऑफ बिंग देण्याकरता तुम्हाला तुमच्या आपल्या ऍक्टमध्ये काही प्रिस्क्राईब केलेलं नोटिसेस आहेत, त्या नोटिसेसमध्ये ह्या गोष्टी यायला पाहिजे, ती नोटीस द्या आणि त्याला कॉल करा. कॉल केल्यानंतर त्याला दोन ऑप्शन्स आहेत, आयदर द डीलर विल बी रिप्रेझेंटिंग बिफोर यू पर्सनली, किंवा त्याचे चार्टर्ड अकाउंटंट किंवा त्याचा ऑथराइज पर्सन असेल, ऑथराइज पर्सनला तो त्याचं सबमिशन करायचं आहे. पण एक लक्षात ठेवायचं, जेव्हा तो पर्टिक्युलर माणूस तुमच्याकडे येतो पर्सनल कॅपॅसिटीमध्ये, त्याचं स्टेटस, त्याचं नाव, त्याचा आयजीएसएल रेकॉर्डला मोबाईल नंबर ठेवा, त्याचा टायमिंग ठेवा, कुठल्या पर्टिक्युलर पिरियडला तो आलेला आहे. तो जर नसेल आला तर त्याच्या ठिकाणी जो रिप्रेझेंट करणारा माणूस आहे त्याची अथॉरिटी लेटर घेणं किंवा ही वॉज ऑथराइज बाय लॉ टू अपिअर इन दी प्रोसिडिंग्स, हे घेणं अतिशय महत्वाचं आहे. कधी कधी एक लक्षात ठेवा, आपण गुड फेथ मध्ये करतो, टापरे साहेबांची केस आहे ना, मग टापरे साहेब नंतर देतील, हा एक भाग आहे अशातला, असा प्रश्न नाहीये. पण तसं न करताना ते टापरे साहेब असो की कोणी असो, बाबा रे पहिल्यांदा अथॉरिटी लेटर आण, अथॉरिटी लेटर मी तुला अटेंड करतो आणि अटेंड केल्यानंतर मग तुझं हिअरिंग घेतो. आता हिअरिंग घेताना एकदा अटेंड झाला रे झाला, मग तो ही विल ट्राय लेवल बेस्ट की साहेब ही शोकास कशी चुकीची आहे, कायद्याप्रमाणे मला कसं अप्लिकेबल नाही आहे, हे सर्व ते देईल. तर त्याच्यात एक काम करायचं, त्या पर्टिक्युलर केसमध्ये माझं असं मत आहे की त्याला ओरली आर्ग्युमेंट करूच द्यायचे, त्याच्यात काही गंमतच नाही. ओरली आर्ग्युमेंट करताना तुमच्या प्रोसिडिंग्सला ते येतीलच, पण त्याशिवाय त्याच्याकडे ते जे प्रोसिडिंग्स आहेत त्या रायटिंग मध्ये घ्यायचे. आता रायटिंग मध्ये एकदा घेतलं की मग तुम्ही जे इश्यूज रेज केले होते त्या इश्यूजचा प्रत्येक रिप्लाय कसा मॅच होतो हे तुम्हाला बघायला भेटेल. आणि एकदा ते बघायला मिळालं, एकदा तुम्हाला ते बघायला मिळालं, मग तो आपण आपलं काय जबाबदारी आहे मग की त्यांनी दिलेलं जे काही सबमिशन आहे ते कसं करेक्ट नाही आहे ते आपल्याला एस्टॅब्लिश करायचे. आणि हे करेक्ट नाही कसं प्रूव्ह होईल, जर तुमच्या फॅक्ट्स त्याच्या समोर आणल्या, त्या फॅक्ट्स आणि त्याचे स्टेटमेंट जर कॉन्ट्रडिक्टरी असेल, मग तुम्हाला स्पेसिफिकली काय म्हणतात, टू रिजेक्ट इट. म्हणजे तुम्ही याप्रमाणे रिजेक्ट करू शकता की बाबा हे तू जे मला काही सांगितलं ते तुझ्या सबमिशनशी मॅच होत नाहीये आणि माझ्या रेकॉर्डला ज्या फॅक्ट्स आहेत त्या मॅच होते, त्याच्यामुळे तुझं जे सबमिशन आहे ते रिजेक्ट करतो. कारण एक लक्षात ठेवा की कारण मी का सांगतो, कारण आपल्या इलेक्शनमध्ये रिझनेबल कन्सेप्ट आहे, पण एखादी पर्टिक्युलर ऑर्डर पास करताना सुप्रीम कोर्टाने एका पॅरेग्राफमध्ये खूप चांगलं म्हटलंय, हो सध्या आपल्याला एखाद्या माणसाने पेपर भरले आपण काय करतो, साहेबांना डॉक्युमेंट दाखवा, त्या डॉक्युमेंट 15 वर्ष आपल्याकडे माहिती आहे तुम्हाला शोकास कशा दिल्या, रिटायरमेंटच्या दिवशी रिटायरमेंटच्या आधी पण देतात, पण देत त्यांना काय करतो आपण, ठीक आहे दिली त्याच्या बाबतीत काही दिसत नाही, पण मला रेकॉर्ड दाखवा, कारण 15 वर्ष काय मला आणि मग त्याचे रिझनिंग दाखवा तुम्ही या पर्टिक्युलर कन्क्लुजनला का. हे जर रिझनिंग जर तुम्हाला माहित असेल तर तुम्हाला ती केस डिफेंड करायला खूप चांगली असते. आणि तशी तीच पद्धत आपल्या सेल्स टॅक्स ऍक्ट मध्ये पण आहे. आणि म्हणून सुप्रीम कोर्टाने असं म्हटलंय, एका पर्टिक्युलर केसमध्ये मी त्याचं नाव देतो, कदाचित तुम्हाला फायद्याच म्हणजे तुमच्या म्हणजे प्रोसिडिंग चालू करता तुम्हाला खूप चांगलं राहिलं जजमेंट. एक चंदना एम्पिक्स प्रायव्हेट लिमिटेड म्हणून केस आहे वर्सेस कमिशनर ऑफ कस्टम न्यू दिल्ली, हे 2011चं जजमेंट आहे, 7 सुप्रीम कोर्ट केसेस, पेज नंबर 289. आणि याच्यामधला एक पॅरेग्राफ मी तुम्हाला वाचून दाखवतो. त्याच्यात त्यांनी या पर्टिक्युलर केसमध्ये काय झालं होतं, हा व्यापारी सुप्रीम कोर्टात गेला आणि सुप्रीम कोर्टात गेल्यानंतर हायकोर्टाने जसं आपल्याकडे कॅज्युअल ऑर्डर पास करतात, डीलर फेल टू अटेंड देअरफॉर अपील इज डिसमिस्ड किंवा डीलर्स कंटेन्शन इज नॉट ऍक्सेप्टेड, आपल्याकडे ते एक रुटीन मॅटर आहे की डीलर आला त्यांनी दिलं सबमिशन, युअर कंटेन्शन इज नॉट ऍक्सेप्टेड आणि ऍक्सेप्टेड म्हणून आपण, पण हे लिहित नाही आपण ते का ऍक्सेप्ट करत नाही आपण. आणि मग त्या केसेस त्या बेसिसवर
ती ऑर्डर पास होते आणि ही जेव्हा कुठल्याही अथॉरिटी समोर जाते वरिष्ठांकडे तेव्हा ती चॅलेंज केली जाते की साहेब यांनी ऑर्डर तर पास केली, आता एखाद्याचा टर्नओव्हर तुम्ही वाढवला पण तो का वाढवला याच्या मात्र तुमच्याकडे रिझनिंग असतं. मला वाटते म्हणून वाढवला. बेस जजमेंट करताना सुद्धा तुम्ही प्रपोजल देता त्याच्यानंतर वाढवता, पण त्याच्यानंतर जर त्याचं एक्सप्लेनेशन आलं तर ते एक्सप्लेनेशन तुम्हाला कन्सिडर केलं पाहिजे. तर अशा पद्धतीची एक केस सुप्रीम कोर्ट समोर गेली होती. मी फक्त एक बारीक पुरा वाचतो बघा. इट नीड्स टू बी एम्फॅसिस that every litigant who approaches to this court for relief is entitled to know the reasons of acceptance or rejection of his prayer, particularly when either of the parties to the lease has right to further appeal, unless the litigant is made aware of the reasons which made the court in denying this relief. Wait for remedy of appeal. The remedy of appeal will not be meaningful in that reasoning, which can be subject to the examination at higher forum. आणि अजून सुप्रीम कोर्टाने असं म्हटलंय की रिझन इज द हार्टबीट ऑफ एव्हरी कन्फ्युजन. विदाउट द सेम इट बिकम्स लाईफलेस. जसं आपल्या हार्टबीट जोपर्यंत आहे तोपर्यंत हार्ट असतं, हार्ट चालू असतं आणि जर हार्टबीटच बंद झाल्या तर त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीने तो रिलीफ आपल्याला कुठल्याही पद्धतीने ती ऑर्डर आपली स्टँड होऊ शकत नाही. म्हणून रिक्वेस्ट अशी आहे की ज्या तुम्हाला अशा पद्धतीच्या शोकास द्यायचे असतील त्याच्यामध्ये इन्ग्रेडियंट स्पेसिफिकली मेन्शन करा, रिझनिंग द्या आणि देन लास्टचा जो पॅरेग्राफ राहतो तो म्हणजे कन्क्लुजन की तुम्ही आता हे पूर्ण कन्सिडर केल्यानंतर तुम्ही कम टू द कन्क्लुजन की बाबा तुझं कंडिशन आम्ही ऍक्सेप्ट करत नाही आणि ऍक्सेप्ट करत नाही म्हटल्यानंतर तुमची जी ऑर्डर आहे ती कन्फर्म आहे. अशा पद्धतीची ऑर्डर जर कोणत्याही अथॉरिटी समोर गेल्या इन्क्लुडिंग बॉम्बे हायकोर्ट तर टू द बेस्ट ऑफ माय नॉलेज अशा पद्धतीच्या ऑर्डरला म्हणजे कोणालाही सेट करता येणार नाही असं मला पर्सनली वाटते. आता हे मी तुम्हाला जे सांगितलं जे सांगितलंय ते म्हणजे तुम्हाला याच्या बाबतीत कंपोजिशनच्या बाबतीत. तशाच पद्धतीने आपल्याकडे असे पण असं म्हणजे मी बघितले की शोकाज काढण्याचे असे किती सेक्शन्स आहेत की ज्या सेक्शन मध्ये शोकाज काढावे लागतात. तर मला असं आढळलं आतापर्यंत की टोटल 18 सेक्शन असे आहेत की ज्या सेक्शन मध्ये शोकाज काढावीच लागते. त्याच्यातला जो दुसरा सेक्शन आहे तो म्हणजे डिटर्मिनेशन ऑफ टॅक्स लायबिलिटी इन नॉर्मल केसेस अंडर सेक्शन 73. आता 73 सेक्शन जर तुम्ही बघितलाय तर 73 सेक्शन मध्ये तिथं पण तुम्हाला त्या पर्टिक्युलर सेक्शन मध्ये पण तुम्हाला शोकाज काढावी लागते. आता शोकाज करताना त्याचे जे बेसिक इन्ग्रेडियंट्स आहेत ते बेसिक इन्ग्रेडियंट असे आहेत त्याच्यामध्ये त्याचं हेडिंगच आहे डिटर्मिनेशन ऑफ नॉट पेड, टॅक्स नॉट पेड, शॉर्ट पेड, इरॉनियसली रिफंडेड और इम्पोर्ट क्रेडिट्स हॅज बीन रॉंगली अवेल और युटिलाइज. हे 5च इव्हेंट आहेत ज्या इव्हेंट मध्ये टॅक्स इज नॉट पेड किंवा टॅक्स short paid किंवा erroneously refunded, input tax credit is wrongly availed or utilized for any reason other than fraud, willful misstatement and suppression. तर मला सांगा एखाद्या पर्टिक्युलर व्यापाऱ्याने टॅक्स पेड केला नाही किंवा एखाद्या पर्टिक्युलर व्यापाऱ्याने टॅक्स शॉर्ट पेड केला किंवा erroneously रिफंड केला किंवा इनपुट क्रेडिट हॅज बीन रॉंगली क्लेम अदर दॅन इव्हेजनचा सेक्शन जो आहे तो सेक्शन 74 आहे. आता ह्या गोष्टी तुम्हाला कळण्याकरता सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे की तुम्हाला कोणत्या सेक्शन खाली हे पहिल्यांदा चेक करावं लागेल जेणेकरून तुम्हाला या पर्टिक्युलर सेक्शन 74 मध्ये तुम्हाला येता येईल. आता सेक्शन 74 मध्ये जर यायचं असेल तर तुम्हाला ह्या गोष्टी कुठे दिसतील तर टू द बेस्ट ऑफ माय नॉलेज आपल्याकडे एक पर्टिक्युलर सेक्शन 61 आपल्याकडे एक सेक्शन आहे ज्या सेक्शन मध्ये जर तुम्ही पॉवर एक्सरसाइज केले तर तुम्हाला ह्या सर्व गोष्टी दिसतील. म्हणजे त्या सेक्शन मधली प्रोसिडिंग्स ती प्रोसिडिंग मध्ये सेक्शन 61 ची प्रोसिडिंग्स आहे. कारण ह्या सर्व गोष्टी तुम्हाला तुमच्या बघा लक्षात तुमच्या कॉम्प्युटरवर दिसतील तो प्रॉब्लेम नाही, पण त्यांनी रिटर्न मध्ये फाईल केल्यानंतर त्या रिटर्न मध्ये शॉर्ट पेड केलाच नाही किंवा फ्रॉडुलंटली किंवा एखादा एक्सेस क्लेम केलाय हे सर्व तुम्हाला सेक्शन 61 मध्ये मिळतं. आणि 61 ची सुरुवात आहे स्क्रुटिनी ऑफ रिटर्न्स आणि एकदा ती स्क्रुटिनी ऑफ रिटर्न झाली तर त्याच्यावरून तुम्हाला सेक्शन 73 ला जाता येईल असं माझं मत आहे. म्हणजे जोपर्यंत तुमची रिटर्नची स्क्रुटिनी होत नाही
किंवा स्क्रुटिनी म्हणा किंवा ऑडिट होत नाही, तो पण तुम्हाला या गोष्टी कळणारच नाही. आणि ह्या गोष्टी कळल्या मग तुम्ही 74 मध्ये जाणार, 74 मध्ये जाणार. आणि 74 मध्ये गेला मग परत प्रश्न येतो, ह्या सर्व तुम्हाला गोष्टी दिसल्या, देन जॉट इट डाऊन. म्हणजे शोकाज तुमची तयार करताना परत मागच्या पद्धतीत म्हणजे त्याचा प्रोफॉर्मा द्या, त्याच्यात कुठला इव्हेंट आणि कोणत्या इव्हेंट करता तुम्ही त्याला पेनलाइज करता, शॉर्ट पेड करता, तर मग त्या पर्टिक्युलर केसमध्ये कुठला पिरियडचा टॅक्स आहे, कुठल्या पिरियडचा भरला नाही हे तुम्ही मेन्शन करू शकता. त्याची भरण्याची ड्यू डेट कुठली होती हे मेन्शन करू शकता. किंवा एखादं इनपुट क्रेडिट कसं चुकीचं क्लेम केलं हे तुम्हाला त्याच्यात मेन्शन करावं लागतील. किंवा एखादा पर्टिक्युलर टॅक्स पेडच केला नाही ते पण तुम्हाला त्याच्यात मेन्शन करावं लागेल. आणि हे सर्व शोकॉज मध्ये मेन्शन केल्यानंतर मग त्याला ती शोकॉज तुमच्या अप्लाय प्रमाणे जे काही तुमचे फॉर्मॅट आहेत त्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला ती शोकॉज द्यावी लागेल. आणि शोकॉज दिल्यानंतर ती जी शोकॉज होईल दॅट इज अ कॉम्पॅक्ट शोकॉज, ज्याच्या बेसवर त्याला रिप्लाय करता येईल. आणि तो रिप्लाय करताना जर तो आला त्याने म्हटलं की मला ऍक्सेप्टेबल आहे, पुढे जाणार नाही. पण जर त्याला ऍक्सेप्टेबल नसलं की त्याने म्हटलं नाही साहेब हा टॅक्स मी, किंवा काही लोक असे असतात की नाही भरायचं मला, तुम्हाला काय करायचं ते करा, आपल्याकडे ती टेंडन्सी जास्त आहे. आणि जीएसटी मध्ये तर टू द बेस्ट ऑफ मॅक्झिमम टेंडन्सी आहे. तर मला नाही भरायचं किंवा माझा सेट ऑफ करेक्ट आहे असं जेव्हा डिस्प्यूट करायला लागेल तर तुम्ही त्याला शोकॉज द्याल. आणि शोकॉज एकदा दिली एक लक्षात ठेवा, मग तुम्हाला जावं लागतं असेसमेंटवर. कारण असेसमेंट एकदा शोकॉजचा हा फॉर्मॅट तुमची प्रोसेस संपली, पण ती शोकॉज देताना तुम्हाला जेवढे काही इन्ग्रेडियंट त्याच्यात टाकायचे आहेत त्या सेक्शन मध्ये ते इन्ग्रेडियंट त्याच्यामध्ये असायलाच पाहिजे, आलंच पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे परत तो प्रॉपर ऑफिसर नावाचा कन्सेप्ट या सेक्शन 74 मध्ये पण आहे. त्याच्यानंतर सेक्शन 74च्या ऐवजी आणि त्याच्यात वर्डिंग पण आहे की कोणत्या म्हणजे प्रॉपर ऑफिसर कोण आहे आणि त्यांनी कशा पद्धतीने काम करायला पाहिजे ऍक्ट मध्ये दिलेलं आहे. आता अशा पद्धतीने एखाद्या पर्टिक्युलर ऑफिसरने जर शोकॉज दिली आणि त्यांनी म्हटलं मला पैसे भरायचे नाहीये, ओके तुम्ही असंच म्हटलं असा. पण असंच आता एक लक्षात ठेवा, ही जी शोकॉज तुम्हाला द्यायची आहे त्याच्यात एक लिमिटेशन आहे. ते लिमिटेशन कुठलं आहे तर असेसमेंट ज्या पिरियडला ते टाइम बार होते, लक्षात घ्या मी काय म्हणतो, ज्या वेळेला ती केस टाइम बार होईल त्याच्या 3 महिन्याच्या आधी त्याला शोकॉज दिली पाहिजे मिनिमम. म्हणजे असेसमेंट ऑर्डर आणि शोकॉज याच्यामधला जो गॅप आहे तो 3 महिन्याचा मिनिमम असला पाहिजे. आता परिस्थिती अशी असू शकते की टाइम लिमिट संपायला आलं ना तुमच्याकडे शोकॉज द्यायला वेळच नाहीये. आता या सर्कमस्टेन्सेस मध्ये असं म्हणजे ऑफकोर्स हा इश्यू मी ऍज ऑन टुडे तुम्हाला सांगू शकत नाही की असेसमेंट करण्याकरता नोटीस मॅन्डेटरी आहे का, शोकॉज नोटीस म्हणजे या 4 कॉन्टिजेन्सी मध्ये. तर प्रायमरी असं दिसतं की शोकॉज काढल्यानंतर तुम्हाला असेसमेंट ऑर्डर पास करावं लागतं. कधी कधी अशी शक्यता आहे की जर तुमच्याकडे शोकॉज म्हणजे का पिरियड नसेल त्याचं ऑडिट घ्या, ऑडिटमध्ये जर काही लायबिलिटी येत असेल त्याला पॉईंट आउट करा. पण ह्या सर्व गोष्टी त्याला पॉईंट आउट करावं लागते. आणि दॅट टू अकॉर्डिंग टू द प्रोव्हिजन ऑफ आपल्याकडे जे रूल्स आहेत त्या रूल्समध्ये फॉर्मॅट्स आहेत त्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला शोकॉज द्यायचे. हा झाला सेक्शन 73च्या बाबतीचा ज्याच्यामध्ये तुम्हाला प्रोसिडिंग द्यावं लागते. सेक्शन 74 मध्ये एक ऍडिशनल क्वालिफिकेशन आहे फक्त. ते क्वालिफिकेशन कसलं आहे तर त्याच्यामध्ये इव्हेजन नावाचा एक प्रकार आहे. इव्हेजन आता म्हणजे 73 मध्ये नॉर्मल लायबिलिटी आहे. सेक्शन 74 मध्ये स्पेसिफिकली वर्डिंग असं आहे की डिफ्रॉड रेव्हेन्यू किंवा कन्सिलमेंट हा जर भाग असेल तर या असा भाग असेल तरी तुम्हाला शोकॉज द्यावी लागते. आता प्रश्न काय माहिती आहे का की जेव्हा एखादा प्रॉपर ऑफिसर म्हणजे त्या ऑफिसरचा जो त्या व्यापाऱ्याचा जो ऑफिसर असेल त्याला ही गोष्टी दिसणार नाहीत, कुठल्याही परिस्थितीत दिसणार नाही. आता हे इव्हेजन म्हणणं किंवा विलफुल मिसस्टेट म्हणणं किंवा सपरेशन ऑफ फॅक्ट्स म्हणणं हे सर्व त्या सेक्शन मध्ये मेन्शन केलेलं आहे. किंवा एखादा इनपुट केलेलं रॉंगली अवेड किंवा एखादा रिफंड त्याला चुकीचा गेला इरॉनियसली, पण त्याच्यामध्ये त्याच्या मागचं जो इंटेन्शन होतं तो डिफ्रॉड द रेव्हेन्यू होता. हे प्रूव्ह कुठे होईल टू द बेस्ट ऑफ माय नॉलेज आणि अबिलिटी. मी म्हणेल की ह्या गोष्टी तुम्हाला फक्त एन्फोर्समेंटच्या लोकांना दिसू शकतात. म्हणजे एन्फोर्समेंटच्या लोकांनी जर अशा पद्धतीची माहिती काढली की ह्या व्यापाऱ्यांनी आता फॉर एक्झाम्पल बोगस बिल देणं, चुकीचा इनपुट क्रिएट करणं, डेलिबरेटली इव्हेजन करणं, डिलिव्हरी नसताना डिलिव्हरी दाखवणं किंवा डिलिव्हरी नसताना बिलच देणे, फक्त हे जे कन्सेप्ट आहेत हे सर्व इव्हेजनच्या कन्सेप्टमध्ये पडतात. आता हे जर इव्हेजनच्या कन्सेप्टमध्ये पडले तर याची इंटिमेशन तुम्हाला फक्त टू द बेस्ट ऑफ माय नॉलेज एकच ऑफिसर देऊ शकतो, तो म्हणजे इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर. आणि आपल्या ऍक्टमध्ये इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरच्या नोटिफिकेशन सेपरेटली काढलेलं आहे. आणि याच्यात वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक
डिस्ट्रिक्टमध्ये इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर आहेत. याचं जे नोटिफिकेशन आहे ते सुद्धा 10 ऑक्टोबर 17चं आहे. त्याच्यामध्ये मुंबईमध्ये जे इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर आहेत ते 43 आहेत. ठाण्यामध्ये जे ऑफिसर्स आहेत टू द बेस्ट ऑफ नॉलेज ते 5 आहेत. रायगड डिस्ट्रिक्टला आहेत, पालघरला आहेत, पुण्याला आहेत. या प्रत्येक इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरची जी लिस्ट काढली अशी टोटल 86 ऑफिसर आपल्याकडे अपॉइंट केलेले आहेत. आता प्रश्न असा येतो म्हणजे आपल्याकडे व्हॅटमध्ये असा कन्सेप्ट होता म्हणजे लोकांना असं वाटायचं की मुंबईच्या ऑफिसरनी इन्व्हेस्टिगेशन केलं की तो संपला. कुठचा असू द्या म्हणजे गोंदियाच्या व्यापाराला पण मुंबईचा इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरने व्हिजिट केली की मॅटर संपून गेलं. पण मग त्याचं असेसमेंट करायचे, त्याचं इन्व्हेस्टिगेशन करायचे, त्याची ऑर्डर पास करायची. पण ह्या जेव्हा ऑर्डर अपीलमध्ये गेल्यानंतर पहिला प्रश्न यायचा काय होतं की प्रत्येक ऑफिसरच्या अपॉइंटमेंट्स त्या असिस्टंट कमिशनरच्या असतात. प्रत्येक ऑफिसरचे अपॉइंटमेंट ते स्टेट टॅक्स ऑफिसर असतो, डेप्युटी कमिशनर ऑफ सेल्स टॅक्स असतो. पण इन्व्हेस्टिगेशनचे जे पॉवर्स आहेत बॉम्बे सेल्स टॅक्स ऍक्ट मध्ये जे लोक असतील आपल्याकडे असतील ॲज ऑन टुडे त्यांना माहिती आहे की बॉम्बे सेल्स टॅक्स ऍक्ट मध्ये पॉवर डेलिगेट करताना ते पॉवर स्टेट गव्हर्नमेंट डेलिगेट करायचं. व्हॅट ऍक्ट मध्ये जे पॉवर्स आहेत ते कमिशनर ऑफ सेल्स टॅक्स डेलिगेट करायचे आणि आताचे जे पॉवर्स आहेत ते कमिशनर ऑफ सेल्स टॅक्स डेलिगेट करतात विथ द कन्सेंट ऑफ द बोर्ड. बोर्डाने सँक्शन करायचं त्याच्यानंतर ते पॉवर्स देतात. आणि हे पॉवर्स व्यक्तीला नाही आहेत, हे पॉवर्स त्या इन्व्हेस्टिगेशनचे कोड आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल मुंबई INV D001 किंवा मुंबई INV D002 म्हणजे जोपर्यंत ती पोस्ट आहे तोपर्यंतच त्याला ते अधिकार राहतात. पण हे जे अधिकार आहेत हे इन्व्हेस्टिगेशनचे अधिकार आहेत. आणि ते इन्व्हेस्टिगेशनचे अधिकार म्हटल्यानंतर परत प्रश्न आहे की त्याला ज्युरिडिक्शन कुठलं आहे. बघा ज्युरिडिक्शन 2 प्रकारचं असतं. एखाद्या पर्टिक्युलर ऑफिसरचं टेरिटोरियल ज्युरिडिक्शन नावाचा एक कन्सेप्ट आहे आणि दुसरा कन्सेप्ट आहे तो असेसमेंट घेण्याचा कन्सेप्ट आहे. आता टेरिटोरियल ज्युरिडिक्शन जर म्हटलं मी तुम्हाला एक लक्षात घ्या मी जे काही सांगतो कदाचित तुम्हाला ते पटणार नाही पण कायद्याच्या ज्या तरतुदी आहेत त्याचा आधार घेऊनच मी तुम्हाला सांगतोय. आय मे बी रॉंग, आय एम नॉट सेइंग. कारण काय होतं असं काही सांगितलं की थोडंसं नाही म्हटलं तरी थोडंसं कुठं ना कुठेतरी असं वाटते की चूक आहे. पटलं म्हणजे मी त्याच्याबद्दल डिस्प्यूट नाही करत. पण मुंबई इन्व्हेस्टिगेशन D001 याचं जे ज्युरिडिक्शन राहील प्रायमरी तुम्हाला दिसतं की पूर्ण महाराष्ट्रात आहे. मग असं जर पूर्ण महाराष्ट्रात असेल तर पुण्याच्या INVची जरूर काय किंवा सोलापूरच्या INVची जरूर काय किंवा ठाण्याच्या इन्व्हेस्टिगेशनची जरूर काय. तर हे प्रत्येकाचे टेरिटोरियल ज्युरिडिक्शन ठरलेले असतात. त्याचप्रमाणे प्रत्येकाचे लिगल ज्युरिडिक्शन ठरलेले असतात. पूर्वीच्या काळी असं असायचं की एन्फोर्समेंटच्या ऑफिसरला असेसमेंटचे अधिकार नव्हते. म्हणून आपण काय करायचो जे काही आपला ओरिजिनल ऑफिसर असेल त्याच्याकडे ट्रान्सफर ऑफ प्रोसिडिंग्स येऊन ते आपण त्याला ते फाईल पाठवायचं आणि त्याला ते फाईल पाठवलं उदाहरणार्थ STO आपल्याकडे होते, STO एन्फोर्समेंट होते, STO वॉर्ड ऑफिसर होता. आपण त्या ट्रान्सफर प्रोसिडिंग्स STO वॉर्ड ऑफिसरकडनं एन्फोर्समेंट इन्व्हेस्टिगेशनला करायचं. आणि तसं जर केलं तरी त्या पर्टिक्युलर केसमध्ये आपल्या प्रोसिडिंग्स व्हॅलिड ठरवायच्या. जर तुम्हाला आठवत असेल की बॉम्बे सेल्स टॅक्स ऍक्टमध्ये ट्रान्सफर ऑफ प्रोसिडिंग्स केल्या नाही म्हणून बऱ्याचशा ऑर्डर सोडलेल्या आहेत. इव्हन व्हॅट ऍक्ट मध्ये सुद्धा ती परिस्थिती आहे की ट्रान्सफर ऑफ प्रोसिडिंग्स नसतील तर तुम्हाला ज्युरिडिक्शनच मिळत नाही. म्हणून ज्युरिडिक्शन करताना एक लक्षात ठेवायचं की तुमचे पॉवर्स तुम्हाला दिले, तुमचे डेलिगेशनचा एरिया दिलाय, त्या एरियाप्रमाणे तुम्ही जर त्या एरियाप्रमाणे जर तुम्ही नोटीस काढल्या इन्व्हेस्टिगेशन केलं तर इन्व्हेस्टिगेशन करा. मग ते इन्व्हेस्टिगेशन केल्यानंतर यू सेंड दॅट रिपोर्ट टू द रिस्पेक्टिव्ह प्रॉपर ऑफिसर आणि मग तो प्रॉपर ऑफिसरकडे गेल्यानंतर प्रॉपर ऑफिसर विल बी द बेस्ट पर्सन टू डिसाइड दिस पर्टिक्युलर मॅटर. याला रिझनिंग आहे, याला हे दोन आहे. पहिलं रिझनिंग आहे की त्या एरियाचं ज्युडिक्शन त्याला मिळते. दुसरं रिझनिंग त्याला असं आहे एक म्हणजे टॅक्सेशन स्टॅट्यूमध्ये एक बेसिक प्रिन्सिपल आहे की वन कॅनॉट बी जज ऑफ हिज ओन कॉजेस. म्हणजे तुम्हीच इन्व्हेस्टिगेशन करायचं, तुम्हीच ऑर्डर पास करायची असे कन्सेप्ट ऍक्टमध्ये नाही आहे. म्हणून कारण काय होतं त्या पर्टिक्युलर केसमध्ये इट मे बी पॉसिबल की इन्व्हेस्टिगेटिव्ह ऑफिसर हा बायस म्हणून काम करेल. जर बायस म्हणून काम करेल तर तो त्याचा न्याय देऊ शकत नाही. म्हणून हे मॅटर रिस्पेक्टिव्ह अथॉरिटीकडे तुम्हाला मला असं वाटतं की ते पाठवावे लागतात आणि त्याच्यानंतर तुम्हाला ज्या काही प्रोसिडिंग्स करायच्या त्या प्रोसिडिंग करायच्या. पण सब्जेक्ट टू द कंडिशन की शोकॉज तुम्हाला इश्यू करावीच लागते. मग तिथं तुम्हाला इव्हिजनची शोकॉज मिळेल. हा एक सेक्शन म्हणजे 73 आणि 74 हे 2 सेक्शन आपल्या मध्ये मला दिसले. तिसरा जो सेक्शन आहे तो म्हणजे सेक्शन 76 आहे. या 76 मध्ये एखाद्या व्यापाऱ्याने जर टॅक्स कलेक्ट केला
आणि तो जर टॅक्स भरला नाही, आपण जर बघितलं तुमच्याकडे कदाचित सेक्शन 76 जर असेल तर काढा. त्याच्यामध्ये पण असंच म्हटलं, त्याच्यामध्ये पण त्यांनी असंच म्हटलंय की तुम्ही जो काही टॅक्स कलेक्ट करता तो जर भरला नाही, देन आपण त्याला शोकॉज देतो. म्हणजे टॅक्सेस, एक लक्षात ठेवा, त्याच्यात काय म्हटलं, टॅक्सेस कलेक्टेड बट नॉट पेड इन टू गव्हर्नमेंट, नॉट पे टू द गव्हर्नमेंट. आता त्याच्यामध्ये असं म्हटलंय की एखाद्या पर्टिक्युलर व्यापाऱ्याने कुठल्याही कायद्याखाली जो काही लॉ एक्झिस्टन्स मध्ये असेल, यास कलेक्टेड अमाऊंट एखाद्या पर्टिक्युलर माणसाकडनं टॅक्स कलेक्ट केला. आता सर्वात महत्त्वाचं लक्षात ठेवा की या पर्टिक्युलर सेक्शन मध्ये शब्द काय वापरला, शब्द हा आपला टॅक्सेबल पर्सन नाही वापरला. या पर्टिक्युलर सेक्शन मध्ये शब्द फक्त पर्सनच वापरला. आता एखाद्या पर्टिक्युलर पर्सन कडनं दुसऱ्या पर्सनने जर टॅक्स वसूल केला तर हा सेक्शन आपला अप्लिकेबल होतो. आता हे कसं होतं, तुम्हाला कदाचित माहित असेल की आपल्या ऍक्ट मध्ये, व्हॅट मध्ये आणि बीएसटी ऍक्ट मध्ये फोरफिचर नावाचा एक कन्सेप्ट होता की जो कायद्याप्रमाणे तुम्हाला कर भरायला येत नाही तरी तुम्ही कलेक्ट करताय. मग इट मे बी कलेक्टेड फ्रॉम ए पर्सन, इट मे बी कलेक्टेड, अशी एक कमोडिटी असते की ज्याच्यावर टॅक्सेस लागत नाही, तुम्ही ते टॅक्स कलेक्शन करता, पर्सन कडनं कलेक्ट करता. आपल्याकडे प्रोव्हिजन असं होतं की तुम्ही जर तो टॅक्स कलेक्ट केला, तो कायद्याप्रमाणे तुम्हाला कलेक्ट करण्याचे अधिकार नाही. आता एखादा अनरजिस्टर्ड डीलर आहे, त्याला टॅक्स कलेक्ट करायचा नाही. एखादा लायबलच नाही आहे, त्याला पण टॅक्स कलेक्ट करायचे अधिकार नाही. असा जर टॅक्स कलेक्ट केला तर कायद्याप्रमाणे तो टॅक्स ट्रेजरीमध्ये भरला पाहिजे. पण त्यांनी जर नाही भरला, तर मग काय करायचंय, परत प्रश्न येतो की तो जो व्यापारी असेल किंवा पर्सन असेल त्याचा प्रॉपर ऑफिसर आपल्याकडे काढता येतो. तो कसा काढता येतो, तुम्हाला कधी माहित असेल की बॉम्बे व्हॅट ऍक्ट मध्ये एक नॉन रेसिडेंट सर्कल नावाचा एक कन्सेप्ट होता, नॉन रेसिडेंट सर्कल ऑफिसर. म्हणजे जो व्यापारी कुठेही रजिस्टर्ड नाही आहे त्याचे अधिकार त्याला दिले होते. मग तो ऍक्शन घ्यायचा, तो त्याचं कलेक्शन असेल ते. तसंच या ऍक्ट मध्ये एखाद्या पर्टिक्युलर पर्सनचा जो त्याचा एरियाचा जो ऑफिसर असेल, दॅट ऑफिसर कॅन टेक ऍक्शन अगेन्स्ट दिस फेलो आणि ही कॅन कंपेल द डीलर की बाबा पर्सन किंवा डीलर की तो पर्सन की तू टॅक्स पे करून. जर नाही भरला तर मग परत त्याचे प्रोसिडिंग्स आपल्या ऍक्ट मध्ये चालू होतात. त्या चालू होताना परत त्याच्यात असं म्हटलंय की प्रॉपर ऑफिशियल शॅल इश्यू ए नोटीस, कायद्याप्रमाणे नोटीस काढा. त्याच्यामध्ये परत तो कोणता टॅक्स कलेक्ट केला, कसा कलेक्ट केला, कोणाकडनं कलेक्ट केला, त्याची लिस्ट लावा. ती लिस्ट लावल्यानंतर त्याला ती द्या आणि लेट हिम कन्फर्म और लेट हिम रिफ्यूज. त्याने जर रिफ्यूज केला तर मग तुम्हाला कॉन्सिग्नेशन ऑर्डर पास करावी लागेल. त्याने जर ऍक्सेप्ट केला तर मॅटर संपून जाईल. आणि हा जो टॅक्स असतो, हा टॅक्स गव्हर्नमेंटच्या ट्रेजरीमध्ये भरायला पाहिजे. तुम्हाला कधी हेही माहित असेल की हा जो टॅक्स जो कलेक्ट केलेला आहे हा लिगली टॅक्स पेएबल नसतो. म्हणजे गव्हर्नमेंटचा टॅक्स, नो डाऊट टॅक्स या शब्दाखाली जरी कलेक्ट केला तर तो गव्हर्नमेंटचा टॅक्स नाही आहे. हा टॅक्स ज्या माणसाकडनं कलेक्ट केलाय त्याच्याकडे झाला पाहिजे. आणि तशी तरतूद या पर्टिक्युलर सेक्शन मध्ये आपल्या ऍक्ट मध्ये केलेली आहे की तसा जर टॅक्स कोणी कलेक्ट केला असेल तर एकतर काय करा की तो टॅक्स त्याच्या लायबिलिटीच्या अगेन्स्ट ऍडजस्ट करा, किंवा जो सरप्लस टॅक्स असेल इट शुड बी रिफंडेड. तो जो जातो आपल्याकडे एक फंड क्रिएट केलेला आहे कंझ्युमर फ्रंट, त्या फंड मध्ये हा पैसा डिपॉझिट होतो. आणि जर समोरचा कोणी क्लेम करणार येत नसेल तर तो पैसा तिथं भरायला पाहिजे. पण हे सर्व करताना तुम्हाला तो टॅक्स कसा कलेक्ट केला, कुणी कलेक्ट केला, कोणत्या बिलांमध्ये कलेक्ट केला, कोणत्या कम्युनिटीवर कलेक्ट केला, तो कलेक्ट करण्याचा त्याला अधिकार होता का, त्या सर्व गोष्टी त्या पर्टिक्युलर नोटीस मध्ये आल्या पाहिजे. मग त्याला प्रपोज करायचं हा पर्टिक्युलर तुझ्या टॅक्स तुझ्याकडे का वसूल करण्यात. ही जर प्रोसेस केली तर तुमची जी नोटीस होईल, शोकॉज नोटीस, सो कॉल्ड शोकॉज नोटीस, ती शोकॉज नोटीस परफेक्ट होईल. आणि ती जर परफेक्ट झाली मग तुमच्या ऑर्डरला कोणीच काय करू शकत नाही. आणि रिमेंबर, शोकॉज नोटीसचं अगेन्स्ट मध्ये आपल्या ऍक्ट मध्ये अपील करण्याचं प्रोव्हिजन नाहीये. हे फक्त हायकोर्टासमोरच चॅलेंज होतं, बाकी कुठल्याही कोर्टासमोर हे चॅलेंज होत नाही. हा झाला तिसरा भाग. आता त्याच्यानंतर चौथा जो भाग आहे, चौथा जो सेक्शन आहे तो म्हणजे सेक्शन 122. आता 120 जो आहे तो 122 आहे, त्याच्यामध्ये ऑफेन्सेस दिले आहेत. म्हणजे कायद्याप्रमाणे आपल्याकडे पूर्वी माहिती आहे तुम्हाला की आपल्याकडे सेक्शन 74 ऑफ बॉम्बे व्हॅटचा ऍक्ट होता, त्याच्यामध्ये ऑफेन्सेस 63 मध्ये ऑफेन्सेस अँड पेनल्टीज होतं. तशा पद्धतीचं हे पण 122 नंबर सेक्शन आहे. या 122 सेक्शन मध्ये ऑफेन्सेस दिले, त्याला आपण ऑफेन्सेस म्हणतो. आणि त्याला जे प्रोव्हिजन केलंय, ऑफेन्सेस आहेत
आणि त्याला आपण पेनल्टीज लावतो. फॉर एक्झाम्पल एखाद्या पर्टिक्युलर केसमध्ये व्यापारी काय करतो, सप्लाय ऑफ गुड्स करतो, सर्व्हिसेस करतो, पण विदाउट इश्यूइंग एनी इनवॉइस. आता हे जर आपण मान्य केलं की सप्लाय ऑफ गुड्स और सर्व्हिसेस और बोथ विदाउट इश्यू ऑफ एनी इनवॉइस और इश्यू इनकरेक्ट इनवॉइस और फॉल्स इनवॉइस, असं जर तुम्हाला कुठे एखाद्या पर्टिक्युलर केसमध्ये सापडलं, तर याच्यामध्ये एक लक्षात ठेवा की बेसिकली देअर मस्ट बी अ सप्लाय ऑफ गुड्स. कारण आपला जो एंटायर कन्सेप्ट आहे तो सप्लाय ऑफ गुड्सवर आहे, सप्लाय ऑफ सर्व्हिसवर आहे. कारण आपल्याला सप्लाय गुड्स असेल तर आपण MGST लावतो, आणि सर्व्हिसेस असेल म्हणजे लेबर असेल, सर्व्हिस असेल त्याला आपण CGST लावतो. हे अशा पद्धतीचे ट्रान्झॅक्शन जर तुम्हाला मिळाले, हा तुम्ही जर बघितलं तर 122च्या पहिल्या क्लॉज मध्ये हा बसतो. असे एकंदरीत आपल्या सेक्शन 22 मध्ये जर तुम्ही बघितलं तर 21 ऑफेन्सेस आहेत. 21 त्याच्यामध्ये पहिला ऑफेन्सेस आहे हा, दुसरा ऑफेन्स आहे की बिल इश्यू करतो, सप्लाय ऑफ गुड्स करत नाही. तिसरा ऑफेन्स आहे कलेक्ट करतो टॅक्स पण गव्हर्नमेंटच्या ट्रेजरी भरत नाही. चौथा ऑफेन्स असा आहे की टॅक्स कलेक्ट करतो पण कायद्याच्या विरुद्ध आहे, तो एक आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे तो TDSचा पण एक प्रोव्हिजन आहे की त्याने TDS डिडक्ट करायला पाहिजे, पण ही फेल टू डिडक्ट, दॅट इज ऑल्सो अन ऑफेन्स. त्याच्यानंतर फेल टू कलेक्ट टॅक्स इन अकॉर्डिंग द प्रोव्हिजन्स ऑफ लॉ. त्याच्यानंतर टॅक्स म्हणजे जे असं एक इनपुट क्रेडिट घेतो की जे किंवा युटिलाइज करतो जे त्याला ऍडमिसिबल नाही आहे, किंवा फ्रॉडुलेंटली ऑब्टेन्ड रिफंड ऑफ टॅक्स. आपल्याकडे बऱ्याचशा केसेस तुम्हाला दिसतील की ज्याच्यामध्ये रिफंड चुकीचा घेतलेला असतो त्या लोकांनी, असं जर ऑफेन्स असेल, अशी एकंदरीत 21 ऑफेन्सेस आपल्या ऍक्टमध्ये आहेत. आणि या ऑफेन्सेस करता पेनाल्टी प्रोसिडिंग्स आहे. आणि पेनाल्टी प्रोसिडिंग्स म्हटलं की शोका झालीच, आणि शोका झाली रे म्हटलं मग त्या प्रत्येक सेक्शन मध्ये इन्ग्रेडियंट्स तुम्हाला त्या शोकाज मध्ये मेन्शन करायलाच पाहिजे. ते जर तुम्ही मेन्शन केले तर तुमची शोकाज जी असेल ती कायद्याप्रमाणे बरोबर होईल. आणि त्याच्यानंतर मग त्याचे जी रिप्लाय येतील, जे काय येतील, तो म्हणजे साहेब मी बोगस केलंच नाही. पण लक्षात ठेवा की जेव्हा तुम्ही याला म्हणता चार्ज फ्रेम करणं, एखाद्या माणसाने गुन्हा केला हे जेव्हा तुम्ही प्रूव्ह करत तुम्हाला, कारण शेवटी ही स्टेटची रिस्पॉन्सिबिलिटी आहे की तो गुन्हा त्याने केला हे प्रूव्ह करायची, आणि त्याची रिस्पॉन्सिबिलिटी आहे की तो सांगेल की मी हा गुन्हा केला. हा आपण जर एव्हिडन्सेस रेकॉर्डला आणले की साहेब हा रेकॉर्डला आणले की हे अशा पद्धतीचे तू ऑफेन्सेस केलेले आहे, हे आमच्याकडचे एव्हिडन्सेस आहेत. हॅलो, अरे यार शिट काय करू आता. हॅलो, सॉरी थोडंसं डिस्कनेक्ट झालं होतं. आय एम सॉरी. किंवा एखादा पर्टिक्युलर व्यापारी रजिस्ट्रेशन करता पात्र असतो पण रजिस्ट्रेशन घेत नाही. एखादा पर्टिक्युलर व्यापारी आपल्याकडे तुम्हाला माहिती आहे आपल्याकडे बॅलन्स शीट सबमिट केल्या जातात, डॉक्युमेंट सबमिट केल्या जातात. अनफॉर्च्युनेट पार्ट असं आहे की त्या बॅलन्स शीटवर चार्टर्ड अकाउंटंट साहेब लोकांच्या सह्या असतात, पण आपण जो माणूस बिझनेस करतो ज्याच्या त्या बॅलन्स शीट असतात, त्याची जी स्टेटमेंट असतात, त्या स्टेटमेंटवर पण त्याची सिग्नेचर पण नाही घेत. आणि सिग्नेचर जर नाही घेतली तर आपल्याला हे पण कळणार नाही की ते खरंच त्याचं डॉक्युमेंट आहे का. अशा पद्धती जर एक डॉक्युमेंट त्यांनी प्रोड्यूस केले आपल्या समोर, हे जेव्हा कोर्टात जातात तर कोर्टात गेल्यानंतर तो स्पष्ट म्हणतो साहेब मी सबमिट केलेलेच नाहीये. अशी केस पण आपल्याकडे एक केस अशी घडली की ज्या केसमध्ये चुकीच्या F फॉर्म्स, चुकीचे C फॉर्म्स हे प्रोड्यूस केले, जे त्या स्टेटनी कधीच इश्यू केले नव्हते. पण ते सबमिट करताना त्या व्यापारीची कुठेही सिग्नेचर घेतली नाही, त्या व्यापारीच्या प्रोसिडिंग्सला कुठेही लिहिलेलं नाहीये. सबसिक्वेंटली जेव्हा क्रॉस चेक केलं ते लक्षात आलं की फेक C फॉर्म्स आहेत. पण अशा केसेस जेव्हा कोर्टासमोर जातात तर त्याचं प्रॉसिक्युशन फेल होतं. आणि एकदा ते जर प्रॉसिक्युशन फेल झालं मग तुम्हाला ऑफकोर्स तुम्हाला पेनल्टी लावण्याचे अधिकार आहेत, त्याच्यात डिस्प्यूट नाही. त्या पेनल्टी प्रोसिडिंग्स तुम्ही चालू करू शकता. पण हे सर्व जे काय म्हणतात त्याला एव्हिडन्स आहेत, हे जोपर्यंत तुम्ही एव्हिडन्स रेकॉर्डला आणत नाही आणि त्या शोकाजमध्ये स्पेसिफिकली मेन्शन करत नाही, तोपर्यंत तुमची शोकाज टिकणार नाही. आणि एकदा शोकाज झाली, त्याचा रिप्लाय आला, त्यांनी जर काही ऍक्सेप्ट नाही केलं, यू हॅव गॉट एव्हरी राईट टू पास द
पेनॉल्टी ऑर्डर जे काही तुम्हाला दॅट डिपेंड्स अपॉन द क्वांटम्स. मी तुम्हाला त्या ऍक्टमध्ये आपल्याकडे क्वांटमची तरतूद पण दिली आहे. किती पेनल्टी लावायची याची तरतूद आपल्या ऍक्टमध्ये केली, पण रिझन्स आर टू बी रेकॉर्डेड आणि त्याला ते शोकाज मध्ये पण रिझन्स आपण दिले. हे जर केलं तर आपल्या अथॉरिटीने पास केली कुठली ऑर्डर मला वाटते टिकणार नाही अशी शक्यता नाही, पण ही प्रिकॉशन घ्यायला पाहिजे. त्याच्यानंतरचा जो सेक्शन आहे तो लिव्ही ऑफ इंटरेस्ट. आता लिव्ही ऑफ इंटरेस्ट म्हटलं की तो आहे सेक्शन 50, याच्यामध्ये तुम्हाला परत शोकाज द्यावी लागते. आता तुम्ही म्हणाल की बाबा हे इंटरेस्ट ऑटोमॅटिक असते, असा आपला कन्सेप्ट आहे. आपण वॅटमध्ये पण तसंच म्हणायचो की आपल्याला इंटरेस्ट काय ते कॅल्क्युलेशन करायचं, बाकीच काही करायचं नाहीये. मग असं जर करायचं असेल समजा हे मेकॅनिकल असेल सर्व, तर मग ऍक्टमध्ये तरतूद कशी करायची की त्याला हिअरिंग द्या म्हणून? त्याच्याकडे प्रश्न असा येतो, ही जर तरतूद अशीच असेल की इंटरेस्ट लावाच, मग ऍक्टमध्ये तरतूद का केली की त्याला हिअरिंग द्यायला पाहिजे आणि हिअरिंग देताना सुद्धा ते रिझनिंग तुम्हाला लिहायला पाहिजे, असं ऍक्टमध्ये का लिहिलं? याला कारण असं, कारण हा जो वी आर डिलिंग इन टॅक्सेशन आणि तुम्ही कॉन्स्टिट्युशनल अथॉरिटी आहे. तुम्ही कॉन्स्टिट्युशनल अथॉरिटीमध्ये दोन कामं करताय. तुम्ही यू आर ऍक्टिंग ॲज अ जज ॲज वेल एज यू आर ऍक्टिंग ॲज अ टॅक्सिंग ऑफिसर. आणि जेव्हा तुम्ही जज या कॅपॅसिटीमध्ये काम करता, यू आर रिप्रेझेंटिंग द स्टेट. एके म्हणजे तुम्ही दोन कॅपॅसिटीमध्ये काम करता, एक तर तुम्ही असेसमेंट करता किंवा तुम्ही इन्व्हेस्टिगेशन करता, दुसरीकडे यू आर ऍक्टिंग ॲज अ जज. आणि जेव्हा तुम्ही जज म्हणून ऍक्सेप्ट करा तेव्हा तुम्हाला त्याला अपॉर्च्युनिटी ऑफ. आणि लक्षात ठेवा, एखाद्या पर्टिक्युलर ऍक्टमध्ये जर अपॉर्च्युनिटी ऑफ बिंग द्या अशी तरतूद जरी नसली तर देर आर नंबर ऑफ जजमेंट ऑफ सुप्रीम कोर्ट. ते काय म्हणतात की अपॉर्च्युनिटी ऑफ बिंग हर्ड इज अ बेसिक कंडिशन फॉर द पर्पज ऑफ टॅक्सिंग अ पर्टिक्युलर केस. आता तुम्ही आपल्याकडे एक उदाहरण देतो मी तुम्हाला. एखाद्या पर्टिक्युलर केसमध्ये काय होतं की एखाद्या पर्टिक्युलर व्यापारी रिटर्न फाईल करतो, त्या रिटर्न फाईलमध्ये एक टर्नओव्हर असतो, तो टर्नओव्हर प्रमाणे तो असेस करतो, असेस केल्यानंतर त्याचे ट्रान्झॅक्शन दाखवतो. सबसिक्वेंटली आपलं जे एक पर्टिक्युलर विंग आहे त्याच्याकडे एक इन्फॉर्मेशन येते की साहेब या पर्टिक्युलर व्यापाऱ्याने, तुमच्या व्यापाऱ्याने या व्यापाऱ्याला XYZ मटेरियल विकलेलं आहे. आता XYZ मटेरियल विकल्यानंतर याचा डाटा पण जातो की एवढे त्याचे यांनी खरेदी केली आहे. आणि अनफॉर्च्युनेटली त्या पर्टिक्युलर केसमध्ये ज्यांनी त्याला माल विकलाय त्याच्याकडे हे ट्रान्झॅक्शन कुठेच माहित नाही. आता डिपार्टमेंट काय करतं, आधी सेट ऑफ क्लेम केला, त्याला जे काही पनिशमेंट द्यायची ते होते, पण याच्याकडे पाठवते ज्याच्याकडे रेकॉर्ड केलेले असतात असं डिपार्टमेंटचं म्हणणं. पण जेव्हा ते व्हेरीफाय केलं जातं तेव्हा असं लक्षात येतं की ते पेमेंट मिळालेलं नाहीये, सेल बिल नाहीये, डिलिव्हरी ऑफ गुड्स नाहीये. तर आपल्या मध्ये सर्वात मोठा कन्सेप्ट आहे सेल होण्याकरता डिलिव्हरी ऑफ गुड्स हा फार महत्वाचा कन्सेप्ट आहे आणि ते ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड केले. आता एक माणूस दाखवतो की मी खरेदी केलंय, दुसरा माणूस दाखवतो की तुम्ही खरेदी केले विकलेलं नाहीये. अशा कॉन्फ्लिक्टमध्ये जेव्हा तुम्ही ते डॉक्युमेंट्स जे डॉक्युमेंटच्या बेसवर तुम्हाला ऑर्डर पास करायची ते डॉक्युमेंट जेव्हा तुम्ही एखाद्या पर्टिक्युलर व्यापाराच्या अगेन्स्टमध्ये वापरता यू आर युझिंग दॅट डॉक्युमेंट्स, असं जेव्हा तुम्ही डॉक्युमेंट्स वापरता अशा वेळेला आपली लेजिटिमेट ड्युटी आहे की तुम्ही ते प्रत्येक डॉक्युमेंट किंवा प्रत्येक एव्हिडन्स ज्या एव्हिडन्सवर तुम्हाला रिलाय करायचं आहे दॅट एव्हिडन्स शुड बी हँडेड ओव्हर टू दॅट पर्टिक्युलर पर्सन आणि लेट हिम रिफ्यूज. तो पुढचा भाग आहे. पण तुमची लेजिटिमेट ड्युटी काय की त्याच्या कॉपीज काढायच्या, सर्टिफाईड ट्रू कॉपी करा, सर्टिफाईड ट्रू कॉपी त्याच्या समोर त्याला द्या, त्या शोकॉजला अनेक्स करा आणि अनेक्स केल्यानंतर नंतर प्रपोज करा की बाबा असं ट्रान्झॅक्शन तू सेलचं केलं आहे पण तुमच्या बुक्स ऑफ रेकॉर्ड्समध्ये आलेलं नाही आहे, हे त्याचे एव्हिडन्सेस आहेत आणि या एव्हिडन्सच्या बेसवर वाय युअर टर्नओव्हर शुड नॉट बी एनहान्स्ड. अशा पद्धतीच्या जेव्हा तुम्ही प्रोसिडिंग सेट करणार ना त्या पर्टिक्युलर केसमध्ये तुमची ऑर्डर स्टँड होईल. पण तुम्ही ते न करताना काय होतं अशा वेळेस अजून एक महत्वाचा कन्सेप्ट असा आहे की जेव्हा तुम्ही अशी डॉक्युमेंट यूज केल्या जातात कधी कधी काही लोकांचे स्टेटमेंट पण तुम्ही यूज करताय. फॉर एक्झाम्पल आपल्याकडे बॉम्बे व्हाईट ऍक्ट मध्ये सेक्शन 14 खाली आपण स्टेटमेंट करायचो, मग त्या स्टेटमेंटचा यूज करायचा. आता स्टेटमेंट एकदा जर तुम्ही यूज करत असाल तर सुप्रीम कोर्टाचं 38 मध्ये 475 पानावर एक सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आहे. त्या पर्टिक्युलर केसमध्ये असं म्हटलंय की सेल्स टॅक्स अथॉरिटीने कुठलाही एव्हिडन्स कोणाच्या विरुद्ध वापरला देन त्याच्या कॉपीज इरिस्पेक्ट ऑफ द फॅक्ट वेदरी तो मागतो की नाही मागत, पण तुमची ड्युटी आहे की त्याला त्या कॉपीज दिल्या पाहिजे आणि त्या कॉपीज दिल्यानंतर त्याच्यावर त्याचं भाष्य मागायचं. ते भाष्य दिल्यानंतर तो जे काय एक्सप्लेनेशन करेल ते तुम्हाला जर सॅटिस्फॅक्टरी वाटलं नो इश्यू, त्या पर्टिक्युलर केसमध्ये तुम्ही सॅटिस्फॅक्ट वाटलं तर मॅटर क्लोज करा, नसेल वाटलं तर तुम्ही ऑर्डर पास करा. अशी जर ऑर्डर तुम्ही पास केली
हे आणि ह्या सर्व प्रोसिडिंग करताना शोकाच्या प्रोसिडिंगला ते डॉक्युमेंट लावा. ते डॉक्युमेंट जर लावले तर ती शोकाच ऑडिट प्रूफ होईल आणि एकदा ती शोकाच ऑडिट प्रूफ झाली की तुम्हाला ते कायद्याप्रमाणे डिसाईड करायला खूप सोयीस्कर होईल. तसंच आता इंटरेस्टच्या बाबतीत जर म्हटलं, आता इंटरेस्ट केव्हा लागते, बाबा रे तुला रिटर्न फाईल करायला पाहिजे, रिटर्न फाईल करताना पिरियडिसिटी असली पाहिजे, पिरियडिसिटी असल्यानंतर ड्यू डेट असली पाहिजे, मग त्या ड्यू डेट प्रमाणे म्हणजे तुम्हाला सर्व मेन्शन करावं लागेल की कायद्याप्रमाणे हे रिटर्न तुला फाईल करायला पाहिजे, हे रिटर्न तू फाईल केलं, कोणत्या दिवशी फाईल केलं, त्याच्यामध्ये किती टॅक्स तू भरलाय, किती टॅक्स नाही भरलाय, हे सर्व त्या शोकाजमध्ये यायला पाहिजे. आणि त्या शोकाजमध्ये आलं तर देन यू प्रपोज की बाबा असा असा टॅक्स तू लेट भरलाय तर तुला इंटरेस्ट का लावण्यात येऊ नये. आणि मग त्याच्यानंतर त्याच्या तुम्हाला माहिती आहे आपल्याकडे लोक काय रिझनिंग देतात, माझी परिस्थिती नाही आहे, माझे काही रिझनिंग सांगतात, पण आपल्याला ऍक्टमध्ये तशा पद्धतीचं रिझनिंगच्या बेसवर आपल्याला इंटरेस्ट डिलीट करता येतील, पॉवर्सही नाही ते पडतात. तर असे पण एक मात्र नक्की की अशा पद्धतीची ऑर्डर जर तुम्ही पास केली तर तुमची इंटरेस्टची ऑर्डर पण कायद्याप्रमाणे परफेक्ट होईल आणि त्याच्यात तुम्हाला कुठलीही अथॉरिटी फर्स्ट अपील म्हणा किंवा सेकंड अपील म्हणा इव्हन ते कमी पण करू शकणार नाही आणि कन्फर्म करेल, कमी पण करू शकणार आणि डिलीट पण नाही करू शकणार. हा झाला दुसरा एक इंटरेस्टच्या बाबतीचा कन्सेप्ट. तिसरी त्याच्यानंतरची जी शोकाज आहे, तुम्ही जर सेक्शन 123 बघितला, त्या 123 सेक्शन मध्ये सेक्शन मध्ये मी जर त्याचं हेडिंग वाचलं त्याच्यामध्ये असं म्हटलंय, इफ अ पर्सन हु इज रिक्वायर्ड टू फाइंड द information returns under section 150 fails to do so within a period specified in the notice issued under this section, thereof proper officer may direct such person shall be liable to pay penalty of 100 rupees for each day of the period during which the failure to furnish the information. 150 सेक्शन खाली तुम्हाला इन्फॉर्मेशन कॉल करायचे अधिकार आहेत. मला आठवत असेल आपल्याकडे एक 63 नावाची 603 नावाची नोटीस होती. बॉम्बे सेल्स टॅक्स ऍक्ट मध्ये सेक्शन 48 मध्ये एक नोटीस होती 36 नंबरची. या 36 नंबरची नोटीस काढून आपण इन्फॉर्मेशन मागायचं आणि ती इन्फॉर्मेशन जर त्यांनी दिलं नाही तर आपण त्याला काहीच करत नव्हतं, आपण त्याला फक्त रिमाइंडर काढत बसतो, रिमाइंडरच काढतो जनरली. पण ऍक्ट मध्ये काय केली, या ऍक्ट मध्ये तुम्हाला तरतूद दिलेली आहे की तुम्ही इन्फॉर्मेशन मागितली, ती इन्फॉर्मेशन तुम्ही दिलेल्या वेळेच्या आतमध्ये जर नाही दिली देन इन दॅट केस इरिस्पेक्टिव्ह ऑफ द फॅक्ट इन्फॉर्मेशन सबमिट करो अथवा न करो. जसं आपल्याकडे 704 एकदा फाईल केला रे केला तो डिले असला तरी त्याच्यावर आपण पेनल्टी लावतो, वेळेच्या आतमध्ये फाईल नाही केला तरी पेनल्टी लावतो. तसं एक प्रोव्हिजन आपल्या ऍक्टमध्ये आहे आणि त्याच्यामध्ये फक्त एक तुम्हाला लिमिट दिलंय की त्याची पेनल्टीचा क्वांटम किती एक्सिड आहे. पण इथं पण तुम्हाला शोकास देणं भाग आहे, कारण ती जे तुम्ही काय इन्फॉर्मेशन कॉल केली, का दिली नाही, त्या म्हणजे कोणती इन्फॉर्मेशन कॉल केली, कोणत्या 106. आणि लक्षात ठेवा ही इन्फॉर्मेशन तुम्हाला 150 सेक्शन प्रमाणेच मागावं लागेल, दुसऱ्या कुठल्याही सेक्शनच्या इन्फॉर्मेशनच्या बाबतीत पेनल्टी लागणार नाही. इथं फक्त 150 खाली लागेल आणि एकदा 150 खाली इन्फॉर्मेशन नाही दिली देन इज लायबल फॉर पेनल्टी. पण हे सर्व तुम्हाला शोकाज मध्ये मेन्शन करायला पाहिजे. त्याच्यानंतर अजून एक सेक्शन आपल्याकडे आहे तो म्हणजे सेक्शन 151. त्या 151 मध्ये पण शोकाज द्यावी लागते. आता ती जी शोकाज आपल्याला द्यावी लागते त्याच्यामध्ये पण सेक्शन असं आहे की पॉवर टू कॉल फॉर द इन्फॉर्मेशन द कमिशनर और एन ऑफिसर ऑथराइज्ड बाय हिम मे. आता नो डाऊट या पर्टिक्युलर सेक्शन मध्ये मे शब्द आहे. मे दिलं म्हणजे डिस्क्रिशन आहे, म्हणजे तुम्हाला जर लावायची असेल आणि तुम्हाला जर त्याचं एक्सप्रेशन सॅटिस्फॅक्टरी वाटलं नका लावू, पण जर तुम्हाला ते सॅटिस्फॅक्टरी वाटलं नाही ते विल हॅव टू लेव्ही द पेनल्टी. बाय एन ऑर्डर, इथं पण ऑर्डर आहे, डायरेक्ट एनी पर्सन टू फाइंड द इन्फॉर्मेशन रिलेटिंग टू एनी मॅटर डेल्ट विथ इन कनेक्शन विथ दिस ऍक्ट within such time, in such form and in such manner as may be specified therein. म्हणजे इथं तुम्हाला इन्फॉर्मेशन कॉल करायचे अधिकार आहेत, त्याला डायरेक्शन द्यायचे अधिकार आहेत. ते इन्फॉर्मेशन कॉल करताना कुठल्या मॅटरची इन्फॉर्मेशन कॉल करायला पाहिजे, त्याच्यानंतर कोणत्या कायदे कोणत्या सेक्शनशी संबंधित आहे हे मेन्शन करायला पाहिजे, वेळ किती आहे ती द्यायला पाहिजे, कुठल्या फॉर्म मध्ये पाहिजे ती द्यायला पाहिजे आणि मॅनर ॲज मे बी प्रिस्क्राईब देअर. म्हणजे जे काही तुम्ही ज्या पद्धतीने तुम्हाला माहिती मागायची आहे त्या पद्धतीने तुम्ही माहिती मागू शकता. आणि ही जर इन्फॉर्मेशन त्यांनी दिली नाही अगेन इज लायबल फॉर पेनल्टी अंडर सेक्शन. या सेक्शन खाली तुम्ही त्याला पेनल्टी लावू शकता. पण पेनल्टी लावताना तुम्हाला मेन्शन करावं लागेल की बाबा तुझ्याकडे अशी इन्फॉर्मेशन मागितली होती, असा डाटा मागितला होता, तो डाटा तू या वेळेच्या आतमध्ये दिला नाही, या फॉर्मॅटमध्ये दिला नाही,
जर फॉर्मॅटमध्ये दिलं नाही, वाय पेनल्टी शुड नॉट बी लेव्हिड. आता असं होऊ शकतं की इन्फॉर्मेशन देताना वेळेचं थोडंसं बंधन असू शकतं, कारण तुम्ही जर त्याला नोटीस आज काढली आणि उद्याच इन्फॉर्मेशन मागितली, इट इज इम्पॉसिबल. म्हणजे कुठल्याही ऑर्डरली माणसाला पॉसिबल नाही. म्हणून तुम्हाला एक रिझनेबल पिरियड, तुम्ही त्याला 15 दिवस म्हणा, 8 दिवस म्हणा, तो पिरियड द्या. त्या पिरियडमध्ये त्याला इन्फॉर्मेशन द्यायला पाहिजे. त्यांनी जर कदाचित असं होऊ शकतं की ही मे कॉल फॉर द एक्सटेन्शन ऑफ टाइम, एक्सटेन्शन असेल, कायद्याच्या तरतुदी असेल, एक्सटेंड करा. पण त्या वेळेच्या आतमध्ये जर त्यांनी इन्फॉर्मेशन दिली नाही, देन द पेनल्टी इज अट्रॅक्टिव्ह. हे फक्त फॉर्च्युनेटली अशा पद्धतीचं प्रोव्हिजन आपल्या ऍक्टमध्ये होतं, पण आपण पेनल्टी लावत नव्हतो. वेरॅज या ऍक्टमध्ये प्रोव्हिजन आहे आणि पेनल्टी लावण्याचे पण अधिकार आहेत, ते पण आपण करू शकतो. हा, अजून दुसरं सांगायचं असं आहे की मी अशा बऱ्याच, म्हणजे आता कोर्टासमोर अफेअर होतो, ट्रायब्युनल समोर अफेअर होतो, त्याच्यामध्ये लक्षात येते की व्यापाऱ्याला तुम्ही आज संध्याकाळी बोलवलं, आज संध्याकाळपर्यंत तो आला, सबमिशन देतोय, सबमिशन दिल्यानंतर इमिजिएटली संध्याकाळी ऑर्डर पास करतो. इमिजिएटली संध्याकाळी तुम्ही ऑर्डर पास करता. तर मला सांगा, तुम्ही त्याला शिवपास देऊन आज बोलवलं, त्यांनी आज तुमच्याकडे माहिती सबमिट केली, समजा एखाद्याने तुम्ही त्याला दिवसभरात केव्हाही बोलवता, 5:30 वाजता इन्फॉर्मेशन तुम्हाला सबमिट केली आणि 5:30 वाजता इन्फॉर्मेशन केल्यानंतर तुम्ही 5:30 त्याची ऑर्डर पास करा. अशा पद्धतीच्या ऑर्डर जर पास केल्या आणि अशा पद्धतीच्या ऑर्डर जर कोर्टासमोर गेल्या, याच्यात एकच गोष्ट फक्त दिसते, तुम्ही काय केलं, त्याचं फक्त एक्सप्रेशन मागितलं. पण त्या एक्सप्रेशन मागितल्या आणि त्याच्यावर तुम्हाला भाष्य करायला पाहिजे ना, एक्सप्रेशन बरोबर आहे, चूक आहे, याच्यासाठी काहीतरी रिझनेबल वेळ लागेल. 1 दिवस लागेल, 2 दिवस लागेल, 3 दिवस लागेल, 4 दिवस लागतील, डिपेंड्स अपॉन द फॅक्ट अँड सर्कमस्टन्स ऑफ द केस. म्हणून कुठल्याही केसमध्ये जर तुम्हाला ऑर्डर पास करायची असेल किंवा त्याला पेनल्टी लावायची असेल, रिझनेबल पिरियड नावाचा एक कन्सेप्ट आहे आपल्या ऍक्टमध्ये, आणि तो रिझनेबल पिरियड हा तुम्हाला द्यायलाच पाहिजे. अदरवाईज काय होईल माहिती आहे, अदरवाईज अशी परिस्थिती अशी आहे, आमच्या 1-2 केसेसमध्ये असं घडलंय, आम्ही त्याला एक्सप्लेनेशन दिलं आयसीचं आणि त्यांनी पहिल्यांदाच डिसाईड केलं होतं की आयसीट डिसअलाव करायची विदाउट गोइंग इन टू द मेरिट्स ऑफ द मॅटर किंवा विदाउट गोइंग इन टू द फॅक्ट्स ऑफ द केस, आणि त्या दिवशी ऑर्डर पास केली. आता अशी ऑर्डर जर मी एका दिवसात जेव्हा ती पास होईल, याचा अर्थ काय होतो, याचा अर्थ तुम्ही डिसाईड केलेलं आहे की तुम्हाला ते अगेन्स्ट मध्ये द्यायचे, आणि हे तुमच्या रेकॉर्डवरून प्रूव्ह होतं, म्हणजे त्याच्यासाठी काही कोणाला विचारायची जरूर पडत नाही. आणि असं जर रेकॉर्डवरून प्रायमरी बेसिस प्रूव्ह होत असेल, तर त्या पर्टिक्युलर सर्कमस्टन्सेसमध्ये कोर्ट या निर्णयाला नक्कीच येतं की तुम्ही प्री डिटरमाइंड होता, तुम्हाला ती ऑर्डर पास करायचीच होती, रिस्पेक्टिव्ह ऑफ द फॅक्ट तुम्ही सबमिशन करा की नका करू. आणि काही अनफॉर्च्युनेटली काही म्हणजे ऑफिसर आपल्याकडे बोलून पण दाखवतात, तुम्ही काय करायचे ते करा, मी ऑर्डर पास करून मोकळ होतो. असं जर तुम्ही एखादी ऑर्डर पास केली, अनफॉर्च्युनेटली अशा ऑर्डर हायकोर्टात, काही ऑर्डर जातात, काही ऑर्डर जात नाही, पण काही ऑर्डर जर हायकोर्टासमोर गेल्या, मग काय होतं, ती ऑर्डर नुसतीच सेट असाइड होत नाही, तर त्याच्यावर हायकोर्टाची कॉमेंट्स पण असतात. आणि हायकोर्टात मी तुम्हाला एक किस्सा सांगू, अशीच एक केस आपल्याकडे घडलेली आहे, आता ही तुम्हाला माहिती असेल, एक घारडा केमिकल्स नावाची केस होती. आता त्या घारडा केमिकलच्या केसमध्ये 31/3/97 ला ती ऑर्डर पास केली. आता तुम्हाला माहिती आहे की 31/3/97 ऑर्डर पास केली, आपण जनरली 31/3/97 चीच ऑर्डर लिहितो आणि मग सर्टिफाईड ट्रू कॉपी त्याला देऊन टाकतो. आता 31/3/97 ची ऑर्डर पास करताना त्या व्यापाऱ्याला जे कायद्याप्रमाणे रिफंड येत होता, पण त्यांनी ते त्याला द्यायचा असेल नसेल द्यायचा तो बाजूला केला. त्यांनी काय केलं, ती ऑर्डर पास केली, पण त्याच्यावर डेट टाकताना 10/4/97 टाकली, सर्टिफाईड ट्रू कॉपी. म्हणजे आपण दुसरी कॉपी देतो ना व्यापाऱ्याला, सही करताना आता ओघात टाकली असेल, नो प्रॉब्लेम. मग प्रश्न असा आला की ही ऑर्डर 31/3/97 ला पास केली की 10/4/97 ला पास केली. याच्यावर तर डायरेक्टली व्यापारी हायकोर्टात गेला आणि हायकोर्टात त्याचं असं म्हणणं होतं की साहेब, या व्यापाऱ्याने मला रिफंड मिळू नये म्हणून इंटेन्शनली कारण 31/3/97 ती केस टाइम बार होत होती आणि 31/3/97 जर टाइम बार झाली तर मला रिफंड मिळणार नाही, म्हणून यांनी काय केलं, 10/4/97 डेट टाकली. म्हणजे माहिती करता सांगतो, ती ऑर्डर तर सेटिसाइड केलीच, पण ज्या अथॉरिटीने ती ऑर्डर पास केली होती त्या अथॉरिटीची मग हायकोर्टाने इन्क्वायरी स्टार्ट केली. आता एकदा जर हायकोर्टाने आणि नुसती स्टार्ट नाही केली, तर ते हायकोर्टाने हेही मागितलं की याचा रिपोर्ट तुम्हाला 1 महिन्याच्या आतमध्ये द्या. आता या पर्टिक्युलर केसमध्ये इंटेन्शन काही नसतं, इंटेन्शन डेलिब्रेट नसतं, आपण प्रेशर खाली असतो, आपल्याला असेसमेंट ऑर्डर पास करायचे असतात, पण जी घाई होते ना कधी कधी, तर बाय मिस्टेक कुठं ना कुठेतरी एखादा एव्हिडन्स आपला राहून जातो आणि तो जर एव्हिडन्स लागला तर मग ते प्रॉब्लेम्स होतात. तर असं कुठलेही प्री डिटरमाइंड म्हणा आणि अप्लिकेशन ऑफ
तुम्ही 2-4 शब्द लिहा त्या केसमध्ये की बाबा तू दिलेलं कंटेन्शन असंच आहे, ते कायद्याची तरतूद या कायद्याच्या सेक्शनची तरतूद सुसंगत नाही, देअरफॉर युअर कंटेन्शन इज रिजेक्टेड असं लिहिणं, म्हणजे तिथं तुम्हाला दिसतं की अप्लाइड इज माइंड. आणि एकदा तुमचं माइंड अप्लाय झालं की मग तुमच्या ऑर्डरला कोणीही चॅलेंज करू शकत नाही ही. आणि केली चॅलेंज तरी ते कोर्टासमोर स्टँड होते. हे झालं सेक्शन 151च्या बाबतीत, इन्फॉर्मेशनच्या बाबतीत. आता पुढचा जो सेक्शन आहे तो सेक्शन नंबर 125 आहे, ज्याच्यामध्ये कॉन्ट्राव्हेन्शन ऑफ द प्रोव्हिजन्स ऑफ दिस ऍक्ट. आता तुम्हाला माहिती आहे आपल्याकडे सेक्शन 74 एक बॉम्बे सेल्स टॅक्स ऍक्ट 74 एक सेक्शन होता आणि व्हॅट मध्ये पण एक सेक्शन होता की एखाद्या पर्टिक्युलर व्यापाऱ्याने सर आवाज गेलाय. हॅलो. तर आपल्याकडे कसं आहे, आपल्याकडे एक लक्षात ठेवा तुम्ही कदाचित रस्त्याने जाताना एक जिथे जिथं सबवेज असतात किंवा जिथे जिथं आपण रोडने जातो तिथं 2 गोष्टी लिहिल्या असतात की जर तुम्ही रस्त्यावर थुंकलात तर आपण त्याच्यामध्ये तुम्ही जर बोर्ड वाचला असाल त्याच्यावर महाराष्ट्र पोलीस अधिनियमचा सेक्शन आणि कायदा अशाचा भंग होतो असं म्हटलेलं आहे. म्हणजे आपल्या ऍक्ट मध्ये कसं आहे, आपल्या ऍक्ट मध्ये एखादा पर्टिक्युलर व्यापारी जर ऍक्ट मध्ये लायबल असेल रजिस्ट्रेशन घेण्याकरता तर पहिली गोष्ट म्हणजे ते रजिस्ट्रेशन त्यांनी घेतलं पाहिजे असं आपला कायदा सांगतो. दुसरा सेक्शन कसं आहे की जर तुम्ही घेतला नाही इवन दो युअर लायबल त्या केसमध्ये आपल्याला पेनल्टी लागते. म्हणजे तिथं कायद्याचा पण भंग होतो आणि कायद्याच्या तरतुदीचा पण भंग होतो. आणि जेव्हा कायद्याच्या तरतुदीचा भंग होते इट इज अ कॉन्ट्राव्हेन्शन ऑफ द प्रोव्हिजन्स ऑफ लॉ. आणि कॉन्ट्राव्हेन्शन ऑफ प्रोव्हिजन्स ऑफ लॉ जर असेल तर आपल्या ऍक्ट मध्ये सेक्शन 125 खाली त्याला पेनल्टी लावता येते. आपण जर बघितलं त्याच्यामध्ये पेनल्टी टू बी नाही 125 सेक्शन मध्ये जनरल पेनल्टी नावाचा एक कन्सेप्ट आहे बघा. त्याच्यामध्ये असं म्हटलं तिथं बघा तिथं असा शब्द नाही आहे की टॅक्सेबल पर्सन, तिथं फक्त एनी पर्सन आहे हु कॉन्ट्राव्हेन्स द प्रोव्हिजन्स ऑफ दिस ऍक्ट अँड रूल मेड देअर अंडर फॉर विच नो पेनल्टी सेपरेटली प्रोव्हाइडेड इन दिस ऍक्ट. म्हणजे कुठले ऍक्ट अँड रूल जे ऍक्ट आहेत रूल आहेत सेक्शन्स आहेत पण त्याच्याकरता पेनल्टी सेपरेटली प्रोव्हाइड केली नसेल then he shall be liable to pay penalty which may extend 25,000 rupees. म्हणजे ती पेनल्टी 25,000 रुपये. पण असं एक प्रोव्हिजन की जे कायद्यात आहे रूल आहे पण त्याच्यामध्ये पेनल्टीचं प्रोव्हिजन केलं नाही. अशा बऱ्याचशा गोष्टी असतील आपल्या ऍक्टमध्ये की कायद्याच्या तरतुदीमध्ये नाही पण कायद्याचा भंग झाला किंवा त्या कायद्याच्या एखाद्या कलमाचा भंग झाला तर त्या पर्टिक्युलर केसमध्ये पेनल्टी लावायचे अधिकार आहेत आणि ती पेनल्टीचा क्वांटम मॅक्झिमम पेनल्टी 25,000. बट परत तो प्रश्न येतो की त्याला सुद्धा तुम्हाला अपॉर्च्युनिटी ऑफ बिंग हर्ड द्यायलाच पाहिजे. कारण अपॉर्च्युनिटी ऑफ बिंग हर्ड दिलं देन यू आर गोइंग टू फॉलो द प्रिन्सिपल्स ऑफ नॅचरल जस्टिस. आणि एकदा ते प्रिन्सिपल्स ऑफ नॅचरल जस्टिस फॉलो केलं देन देयर विल बी नो इश्यू. त्याच्यानंतरचा जो सेक्शन आहे मी तुम्हाला याच्यासाठी सांगतो कारण काय माहिती आहे का, हे सर्व माझा सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की ह्या सर्व गोष्टी तुमच्या शोकॉज मध्ये यायला पाहिजे. आणि एकदा जर त्या शोकॉज मध्ये आल्या तर तुम्ही काय करता कुठल्याही पेनल प्रोसिडिंग्स मध्ये तुम्ही कुठली प्रोसिडिंग घ्या, सिव्हिलची घ्या, क्रिमिनलची घ्या किंवा सेल्स टॅक्सची घ्या, तुम्हाला सेक्शन कोट करणं अतिशय महत्वाचं आहे. फॉर एक्झाम्पल कसाबने जो काही प्रकार केला त्यासाठी त्याला पनिशमेंट द्यायला पाहिजे पण त्याचे चार्जेस जे होतात ते विशिष्ट सेक्शन खाली फ्रेम होतात. म्हणजे त्यांनी जे ऑफेन्सेस केले तसंच आपल्या ऍक्टमध्ये ज्या सेक्शन खाली तुम्हाला त्याला पनिशमेंट करायची आहे त्याला म्हणतात चार्जिंग सेक्शन. आणि चार्जिंग सेक्शन जोपर्यंत क्लिअर नाही आहे तोपर्यंत पेनल्टी प्रोव्हिजन अट्रॅक्टच होत नाही. म्हणून तुम्हाला चार्जिंग सेक्शन कुठला लागतो, कोणत्या सेक्शन खाली तुम्ही याला पनिशमेंट करता हे चार्जिंग सेक्शन किंवा त्या शोकॉज मध्ये पण ते सेक्शन झाले पाहिजेत. आणि ते जर शोकॉज मध्ये सेक्शन झाले मग तुमची जी शोकॉज आहे ते ऑडिट प्रूफ होते आणि ऑडिट प्रूफ झाली नोबडी कॅन चॅलेंज दॅट, नोबडी कॅन सेट असाइड दॅट. तर अशा पद्धतीच्या ज्या प्रोसिडिंग्स आहेत त्या प्रत्येक सेक्शन म्हणजे
कुठलाही सेक्शन जर तुम्ही घेतला तर त्या प्रत्येक सेक्शन मध्ये या गोष्टी यायलाच पाहिजे. आता तुम्ही हा 125 जर सेक्शन घेतला त्याच्यामध्ये पॉवर टू वेव द पेनल्टी और प्युअर बोथ असंही आहे. काही सेक्शन खाली तुम्हाला पेनल्टी आणि फाईन वेव पण करू शकता. डिपेंड्स अपॉन द सर्कमस्टन्सेस ऑफ द केस. म्हणजे एखाद्या पर्टिक्युलर आपण रिटर्न फाईल करायला गेला, मधातच त्याचा ऍक्सिडेंट झाला, काही प्रॉब्लेम झाले, त्याच्यामुळे तो रिटर्न फाईल करू शकला नाही, तर त्याला जर काही फाईन लागत असेल तुम्हाला वेव करण्याचे अधिकार दिले. याच्यासाठी शोकाची वर काही जरूर नाही, पण तुम्हाला जर माफ करायचं असेल तर तुम्हाला सर्कमस्टन्सेस त्या पर्टिक्युलर केसमध्ये म्हणजे असायलाच पाहिजे, त्याच्याविषयी तुम्हाला माफ करण्याची पण अधिकार नाही. सांगायचा उद्देश असा की ज्या ज्या शोकस तुम्हाला द्यायची आहे त्या शोकसमध्ये एक तर पहिली गोष्ट म्हणजे तुमची रिझनिंग क्लिअर असलं पाहिजे, स्ट्रेट फॉरवर्ड असलं पाहिजे, त्याच्यामध्ये अँबिग्युटी असता कामा नये. तुमची लँग्वेज सिंपल असली पाहिजे. एक लक्षात ठेवा, शोकस देण्याकरता काही असे काही कुठले इंग्रजीच्या डिक्शनरी काढून शब्द वापरायचे नसतात. साधे साधे शब्द तुम्ही इव्हन आयपीसी जे बघितला ना, आयपीसी एवढा कॉम्पॅक्ट ऍक्ट आहे, ते शब्द जर वाचले तर साधे डिक्शनरी पण तुम्हाला त्याचं मिनिंग सिंपल लँग्वेज वापरायची. लॉजिक करायचं असेल तर क्लीन लॉजिक पाहिजे, तिथं डिस्प्यूट कुठेही येतं कामा नये. आणि जेवढे काही फॅक्ट्स आहेत त्या सर्व फॅक्ट्स तुम्ही त्या पर्टिक्युलर नोटीसमध्ये घेतल्याच पाहिजे. आणि त्याचे दुसरा प्रॉब्लेम असा की तुमच्या पर्टिक्युलर ज्या फॅक्ट्स असतात दोज मस्ट बी इनकन्सिस्टंट विथ द प्रोव्हिजन्स ऑफ दिस ऍक्ट. नाही तर मग काय होतं, फॅक्ट्स एकीकडे असतात, जायचंय पंढरपूरला ना आपण जातो कोल्हापूरला, तसा प्रकार केला तर तुमची ते शोकॉज स्टँडच होणार नाही. म्हणून तुम्हाला जे काही क्लिअर करायचे तुमच्या शोकॉज मध्ये आणि मधल्या फॅक्ट्स आणि तुमची कायद्याची प्रोव्हिजन याच्यामध्ये अँबिग्युटी असता कामा नये. आणि अशा पद्धतीने जर तुम्ही फॉलो केलं, मला असं वाटतं की तुमच्या कुठल्याही केसमध्ये आय थिंक तुमच्या म्हणजे शोकॉज मध्ये म्हणजे ज्या कोर्टासमोर उठतात त्या शोकॉज उडण्याची शक्यता रेअरेस्ट ऑफ द रेअर केस. अशा एक्सेप्शनल केसेस असतील की ज्या केसेसमध्ये तुम्हाला पेनल्टी जे तुमच्या शोकॉज स्टँड होणार नाही. देशमुख साहेब, आपण ब्रेक घेऊ का थोडस? हॅलो, चालेल सर, चालेल सर. चालेल. एक 10 मिनिटं ब्रेक घेतो, चालेल? ओके सर, चल मग पुढचे आला स्टेट करू. चालेल सर, चालेल सर. थँक्यू सर.